नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दागड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण फेब्रुवारी महिन्यामधल्या ज्या काही चालू घडामोडी झाल्या आहेत त्या सगळ्या घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी आम्ही एवढं कष्ट घेतो तर तुम्ही फक्त लाईक करायला तेवढं मागेपुढे पाहत जाऊ नका। म्हणजे कसं राहतं की आम्हाला पण व्हिडिओ बनवायचे वाटतात, कारण बरेचदा आपण व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही व्हिडिओ बघून जाता, म्हणजे विसरून जाता ते लाईक करायचं। तेवढं करत चालत जा, कारण त्याच्यासाठी त्यामुळे काय होतं, व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत असतो। तर आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करणार आहोत। काल आपण अर्थसंकल्प पाहिला, आपला फेब्रुवारी महिन्यामधला जो अंतरिम अर्थसंकल्प होता तो, आणि त्याच्यानंतर आपण राज्य शासनाचा जो अर्थसंकल्प आहे तो सुद्धा आज आपण तो अपलोड केलेला आहे, तर तोही पाहून घ्या आणि दोन्हीकडचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित कव्हर करा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती तुम्हाला एखाद दोन प्रश्न तरी येतील आणि 1-2 मार्कमुळे आपला रिझल्ट जो आहे तो मागे पुढे होत असतो। तर तिकडेही थोडं लक्ष द्या। आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं फेब्रुवारी महिन्यातल्या करंटमधल्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला इथं कव्हर करायच्यात। तर या ठिकाणी आपण पहिली न्यूज पाहणार आहोत। ती न्यूज काय आहे, तर न्यूज अशी आहे की बाबा हे जे ओल्झास बेक्तेनॉव आहेत ते कझाकस्तान या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत। मग कझाकस्तानचे नवे पंतप्रधान बनल्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत का, तर कारण जागतिक निवडणुका ज्या आहेत त्या आपल्या परीक्षेमध्ये नेमणूक हा एक आपल्याला भाग आहे करंटमध्ये, आणि त्याच्याबरोबर जागतिक आणि नेमणूक या दोन्ही भागामधून जर पाहिलं तर इकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं। तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे ओल्झास बेक्तेनॉव जे आहेत हे कुठले पंतप्रधान बनले, तर कझाकस्तान या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत। मग त्यांचा पक्ष कोणता आहे, तर त्यांचा पक्ष लक्षात ठेवा, अमानत पक्ष असा त्यांचा पक्ष आहे, किंवा अमानत पार्टी नावाचा त्यांचा पक्ष आहे। त्यानंतर बघा, हे जे कझाकस्तान आहे इथल्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या अनुषंगाने अजून एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे कझाकस्तानची जी संसद आहे, जिचं कनिष्ठ सभागृह जे आहे, जसं आपल्याकडे लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, तशा प्रकारे या कझाकस्तानमध्ये जे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला मजलिस असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? मजलिस असं त्याला म्हटलं जातं। आणि याच कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवा, राष्ट्राध्यक्षांचं नाव आहे कॅसिम जोमार्ट तोकायेव। काय नाव आहे? कॅसिम जोमार्ट तोकायेव। आणि या ठिकाणचे पंतप्रधान बनलेले आहेत ओल्झास बेक्तेनॉव। तर हे दोन व्यक्ती आणि इतर बाबी ज्या आहेत त्याच्या संदर्भामधले ते आपण पाहिलेले आहेत। तर नेक्स्ट भागाकडे आपण जाऊया। आणि दुसरा या ठिकाणचा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जागतिक घडामोडीमध्ये आपल्याला आता सिंगल लाईनमध्ये पाहायचे आहेत काही, कारण या महिन्यामध्ये जागतिक घडामोडीमध्ये ज्या काही डिटेल्सच्या बाबी असतात त्या काही जास्त नाही आहेत। एक तर पाकिस्तानची निवडणूक आहे, पण ती पाकिस्तानची निवडणूक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार नाही आहोत। का करणार नाहीत, तर त्याचं कारण आहे पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत ते अजून निवडले गेले नाही। त्यांनी फक्त घोषित केलं की आम्ही पंतप्रधान यांना वगैरे बनवू, नवाज शरीफ वगैरे पंतप्रधान असं बनणार आहेत, पण ते काही झाले नाहीत अजून। आणि पाकिस्तानची परिस्थिती पाहता आपण ते पूर्ण त्यांची फिक्स निवड झाल्याशिवाय त्यांच्याबाबत वक्तव्य करणं योग्य नाही, कारण आपण एकदा लिहून ठेवलं की ते वर्षभर तेच रीड करणार आहोत। त्यामुळं ते परत परत बदलण्यापेक्षा त्यांना एकदा शपथ घेतल्याच्या नंतर आपण ते पाहूया। तर त्यांचं अजून बाकी आहे, तर ते झाल्याच्या नंतर ते आपण बघणार आहेत। चला आता या ठिकाणी बघा, सिंगल लाईन मधल्या बाबी आहेत। तर या ठिकाणी संयुक्त अरब अमिराती हा जो देश आहे तो FATF ची जी यादी आहे त्याच्यामधनं त्याला बाहेर काढण्यात आलं। FATF ची कोणती यादी आहे, तर तुम्हाला रंग विचारतील, ती करड्या रंगाची यादी आहे। तिच्यामधनं संयुक्त अरब अमिरातीला बाहेर काढलेले। का बाहेर काढले, तर ही जी करड्या रंगाची यादी असते ही यादी त्या देशांची असते ज्या देशांकडून दहशतवादी संघटनांना जर वित्त पुरवठा होत असेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा तो जर देश असेल तर त्या देशाला या करड्या यादीमध्ये टाकल्या जातं। मात्र भारताचे पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावरती गेले होते आणि तिथं ते जे मंदिर आहे BAPS संस्थेचं मंदिर, त्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ही न्यूज आली होती की संयुक्त अरब अमिराती जो आहे तो करड्या यादीमधून बाहेर काढण्यात आलेला आहे। म्हणजे एक कोरिलेट करू शकता तुम्ही त्या गोष्टीला की बाबा भारतासोबतचे संबंध यांचे चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचा फायदा सुद्धा त्यांना दिसतोय की बाबा ते या यादीमधून बाहेर आलेत, कारण त्यांची एक इमेज त्या ठिकाणी जागतिक स्तरावरती चांगल्या प्रकारची तयार झालेली आहे। करडी यादी कशासाठी असते मग, तर जर दहशतवादासाठी होणारा वित्त पुरवठा असेल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल एखादा देश, तर त्या देशाला हे जे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे ते करड्या यादीमध्ये टाकत असतं।
आणि त्याच्यामध्येच हा देश होता कोणता, संयुक्त अरब अमिराती, ज्याला इंग्रजीमध्ये युनायटेड आपण काय म्हणतो त्याला, UAE असं म्हणतो आहे की नाही, युनायटेड अरब अमिरात किंवा एमिरेट्स असं म्हणतात त्याला. तो एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे बघा, हे चिली नावाचा देश चर्चेमध्ये होता, कारण या ठिकाणी एक आग लागली होती, भीषण आग त्या ठिकाणी लागलेली होती, त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचा बळी गेलाय, त्यामुळं चिली चर्चेमध्ये होता. तर तुम्हाला फक्त विचारलं तर काय विचारतील, किंवा भीषण आग लागल्यामुळे चर्चेत असलेला देश सांगा, तर आपण सांगायचं चिली होता. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा जो आहे तो म्हणजे इराणच्या बाबतचा आहे बघा. इराणनं काय केलेलं आहे, जे विमान मार्गे किंवा हवाई मार्गे येणारे भारतीय नागरिक आहेत त्यांच्यासाठी व्हिसामुक्त धोरण जाहीर केलेलं आहे. तर फेब्रुवारी 2024 मध्ये असा कोणता देश होता की ज्यानं हवाई मार्गाने येणाऱ्या भारतीयांसाठी व्हिसामुक्त धोरण जाहीर केलं, असं तुम्हाला जर विचारलं तर मग काय सांगणार तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्ही इराण या देशाचं नाव सांगायचं. काय नाव सांगायचं, इराणचं. आता इराण बऱ्याचदा चर्चेमध्ये राहिलेलं आहे, मागच्या 2 वर्षापासून बऱ्याचदा चर्चेत आहे. का चर्चा म्हणजे कशासाठी चर्चेत आहे, तर त्याचे बरेचसे कारण आहेत. इराण चर्चेला येण्याचं कारण विशेष म्हणजे काय, तर इराणची जी महिला कार्यकर्ती होती, तिचं नाव महसा अमिनी, तिची हत्या झाली होती मागच्या वर्षी बरोबर पोलिसांकडनं. आणि मग त्याच्यानंतर इराणमध्ये जे आंदोलन पेटलं त्याच्यामध्ये बुरखाबंदीच्या विरोधामध्ये ते आंदोलन होतं. आणि त्याच्यातूनच मग नर्गिस मोहम्मदी नावाची एक महिला, तिला काय देण्यात आला, नोबेल पुरस्कार देण्यात आला. कशासाठी देण्यात आला, तर शांततेसाठीचा नोबेल देण्यात आला. मग त्याच्यामुळे ते इराण मागच्या वर्षीपासून चर्चेत आहे. त्याच्यानंतर इराणनं परत पाकिस्तानवरती सुद्धा जे आहे ते हल्ला केला होता, त्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा असा होता की इराणच्या बाबतीमध्ये काय होतं, इराणमध्ये ते शांतता सैनिक दल, शांतता पोलीस दल असं नाव होतं त्या पोलीस दलाचं, ते सुद्धा चर्चेला आलं होतं त्या महसा अमिनीच्या हत्येच्या बाबतीमध्ये. परत इराणने बरेचसे क्षेपणास्त्र आहेत त्यांच्या सुद्धा चाचण्या घेतलेल्या आहेत, तर ते आपण मागच्या करंटच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, आणि ह्याच्यातही परत एखादा असेल त्यांचा तर तोही आपण पुढे पाहणार आहोत. त्या बाबतीत इराण लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, शाळांमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध या धर्माच्या अभ्यासाचा समावेश केलाय, कोणत्या देशाने केलाय असं आपल्याला सरळ सरळ विचारलं जाईल. तर अशा प्रकारचा जो समावेश आहे तो ब्रिटन या देशाने केलेला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि याच ब्रिटन या देशाने आता त्यांच्या ज्या शाळा आहेत तिथल्या त्याच्यामध्ये कशाचा समावेश केलाय, हिंदू, जैन, बौद्ध हे जे धर्म आहेत यांच्या अभ्यासाचा समावेश शाळांमध्ये करण्यात आला ब्रिटनमध्ये. नेक्स्ट मुद्दा आहे बघा, WHO जे आहे म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना, या जागतिक आरोग्य संघटनेनं शिफारस केलेली मलेरियाची लस RTSSS आणि त्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये आणणारा पहिला देश, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं एक शिफारस केलेली लस आहे RTSSS, ही जी लस आहे किंवा जे काय असेल तर ते नियमित लसीकरण कार्यक्रमामध्ये आणणारा देश जो की पहिला ठरलाय, तर तो पहिला ठरलेला देश आहे कॅमेरून. कोणता देश आहे, कॅमेरूननं अशा प्रकारची लस जी आहे WHO शिफारसीची ती पहिल्यांदाच काय करण्यात आली, त्यांच्या नियमित लसीकरणामध्ये सामील केलेली आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आपल्यासाठी चायनाच्या बाबतचा आहे. चायनानं काय केलेलं आहे, जगामध्ये सर्वाधिक वेगवान म्हटलं तरी चालेल, कारण तिचा वेग जर तुम्ही बघितला तर 663 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाची रेल्वे जी आहे तिची चाचणी चीन या देशाने घेतलेली आहे. म्हणून चीन लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला विचारेल 663 किलोमीटर लांब प्रति घंटा या स्पीडनं जाणाऱ्या रेल्वेची चाचणी घेणारा देश मग कोणता देश आहे, तर तो चीन आहे. चीननं त्याची चाचणी घेतलेली आहे. बरं, चीनच्या अगोदर एक हुश नावाची रेल्वेची चाचणी घेतली होती, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली होती. कोणता देश होता तो, तर हुश रेल्वे जी आहे ती इंडोनेशियामध्ये. हुशच्या बाबतचा एक मुद्दा होता, है की नाही. त्याच्यानंतर बघा, 16व्या नॅशनल असेंब्लीसाठी आता हे पाकिस्तानची निवडणूक आहे. पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये जे पक्ष आहेत, 3 महत्वाचे पक्ष आहेत त्याच्यामध्ये. एक इम्रान खान यांचा, तर इम्रान खानचा जो पक्ष होता त्याचं राष्ट्रीय चिन्ह होतं बॅट, पण ते पक्ष जो आहे, इम्रान खान जसे जेलमध्ये गेले त्याच्यानंतर मग तो पक्ष आणि सगळं त्यांचं ते सगळं व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. तर इम्रान खानचा जो पक्ष होता त्या पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं होतं, आणि मग त्यामुळं इम्रान खान यांच्या पक्षाकडनं जे लोक उभे राहिले ते अपक्ष म्हणून उभे राहिले. त्याच्यातले 93च्या आसपास त्यांच्या सीट्स आलेल्या आहेत. पण तिथं बहुमत जे आहे ते नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग आय थिंक असं नाव आहे, तर त्या पक्षाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मग त्यांनी ते भुट्टो यांच्यासोबतचा दुसरा एक पक्ष आहे तर त्याच्यासोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला आहे. मात्र अजून त्यांचा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष निवड झालेली नाही, म्हणजे त्यांनी अधिकृतरित्या पाकिस्तानच्या त्या पदावरील शपथ घेतलेली नाही. त्यामुळे आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इथं संदर्भ आलाय म्हणून तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बघा, पाकिस्तानचं जी इलेक्शन झालेलं आहे ते कितव्या असेंब्लीसाठी झालेलं आहे, तर ते 16व्या नॅशनल असेंब्लीसाठीचं ते इलेक्शन आहे.
ते इलेक्शन झालेले 8 फेब्रुवारी 2024ला. मात्र अजून ते जे लोक आहेत त्यांनी त्यांचे पदभार स्वीकारलेला नाहीये. तर ते लक्षात ठेवायचे आपल्याला. पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्यासाठी असा आहे बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे, भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आणि हिच्यामध्ये 119वा सदस्य झालेला एक नवीन देश, त्या देशाचं नाव आहे माल्टा. माल्टा नावाचा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 119वा सदस्य बनलाय, हे लक्षात ठेवणार आहे तुम्ही. नेक्स्ट मुद्दा आपल्यासाठी असा आहे, हे जे एलजीबीटीक्यूचा मुद्दा आहे याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी युगांडा हा देश खूप चर्चेत होता. त्याच्यानंतर रशिया सुद्धा खूप चर्चेत राहिलेला आहे, आणि आता हा घाना देश त्याच्या बाबतीमध्ये चर्चेला आलाय. कशामुळं तर यानं काय केलं, एलजीबीटीक्यू समुदाय जो आहे त्यांच्या अधिकारावरती कठोरपणे निर्बंध घालण्यासाठी एक विधेयक मंजूर केलं होतं, जे वादग्रस्त ठरलं. तर मग अशा प्रकारचा देश कोणता असेल तर तो घाना आहे, या फेब्रुवारी महिन्यामध्ये चर्चेत आलेला, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा कोसोवाच्या बाबतीमध्ये. आता हे शेंजन झोनचा जो भाग आहे बघा, शेंजन झोन कशाचा आहे तर युरोपियन युनियन जे आहे, तर युरोपियन युनियनच्या सदस्यांचा हा शेंजन झोन असतो बघा. त्याच्यामध्ये त्यांना मुक्त ये जा करता येते, व्यापार वगैरे करायचा असेल किंवा त्यांना ते व्हिसा मुक्त प्रवेश वगैरे बऱ्याचशा बाबी त्या ठिकाणी त्यांना सवलती आहेत त्या शेंजन झोनमध्ये. आणि याच्यामध्ये मुक्त प्रवेश म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळवणारा नॉन युरोपियन युनियन देश ठरलेला आहे कोसोवो. अशा प्रकारचे बरेच देश आहेत त्याच्यामध्ये जे नॉन युरोपियन युनियनचे सदस्य आहेत, पण ते या शेंजन झोन मध्ये आहेत. त्याच्यामध्ये आता नवीन एक देश सामील झालाय, तो म्हणजे कोसोवो. कोणता देश सामील झालेला आहे, कोसोवो. त्याचं नाव आपण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा फ्रान्सचा एक मुद्दा चर्चेला आलेला आहे की डिजिटल शेंजन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियनचा पहिला देश बनलेला आहे फ्रान्स. मी काय म्हटलं तुम्हाला, हे जे युरोपियन युनियन आहे त्याचं ते क्षेत्र आहे शेंजन झोन, आणि त्याच्यामध्ये डिजिटल शेंजन व्हिसा जारी करणारा पहिला देश विचारला तर फ्रान्स, तो युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे, बरोबर. आणि कोसोवो जो आहे तो नॉन युरोपियन युनियन देश आहे, म्हणजे तो युरोपियन युनियनचा सदस्य नाही. हे दोनही देशांच्या बाबतला फरक तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तो सदस्य बनलाय, युरोपियन युनियनचा सदस्य नसताना शेंजन झोनमध्ये प्रवेश मिळवणारा देश तो ठरलाय कोसोवो. आणि फ्रान्स जो आहे तो त्या ठिकाणी काय आहे, ऑलरेडी सदस्य आहे, मात्र त्यानं डिजिटल व्हिसा त्या ठिकाणी जारी केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे बघा आपल्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बाबतचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ड्युटी संपल्याच्या नंतर कर्मचाऱ्याला ईमेल किंवा कॉल करण्यास मज्जाव करणारा राईट टू डिस्कनेक्ट कायदा जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो अजून काही मंजूर झालेला नाही, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत त्यांच्या. पण आपल्याला मागच्या वर्षी कंबाईन मध्ये विचारलं होतं की अमेरिकेने एक कायदा बनवला होता बघा, आणि त्याच्यावरती प्रश्न आला होता की संबंधित कायदा कोणत्या देशानं बनवला किंवा कोणता देश त्याच्यामुळे चर्चेत होता असं विचारलं होतं. तर या ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रेलिया सुद्धा त्याच अनुषंगाने लक्षात ठेवायचं किंवा राईट टू डिस्कनेक्ट कायदा कोणत्या देशाशी संबंधित आहे असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तर आपल्याला नाव लक्षात ठेवायचे, किसका नाम है हो, ऑस्ट्रेलिया का है, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. काय ऑस्ट्रेलिया आहे, हे काम करणारा देश कोणता असं विचारलं तर मग सांगायचं हे ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या बाबतीमध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला आठवला असेल किंवा राष्ट्रकुल सदस्यत्व जे आहे त्याच्याबाबत ऑस्ट्रेलिया मागच्या वर्षी चर्चेला होता. ते राष्ट्रकुलचं जे काही त्यांचं आहे ते सगळं त्यांनी झुगारून दिलेलं आहे. त्यांनी त्यांचं स्वतःचं परत ते चिन्हावर चलनावरचं प्रतीक राष्ट्रकुलचं जे होतं ते त्यांनी झुगारलेलं आहे. तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता कंबाईन मध्ये आय थिंक, किंवा एमपीएससीच्याच परीक्षेमध्ये आला होता. चला त्याच्यानंतर बघा समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता. आता इथं बघा हेच एलजीबीटीक्यू समुदाय इथं पण चर्चेला आहे आणि हिथं सुद्धा आहे. हिथं समलैंगिक विवाहाच्या बाबतचा मुद्दा आहे आणि याला मान्यता देणारा देश आहे ग्रीस. ग्रीसने त्याला मान्यता दिलेली, बाबा तुम्ही जे काय असेल तुमचं ते मान्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघितला आपण तर शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदी घातली. बघा आताच आपण ब्रिटनचा मुद्दा वरती पाहिला होता हे की नाही, ते हिंदू आणि बौद्ध जैन हे जे धर्म आहेत यांचा अभ्यासक्रम त्यांनी लागू केलाय शाळामध्ये. आता परत शाळामध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातलेली, तर कोणता देश आहे तर मग तो सुद्धा ब्रिटन आहे. मोबाईल जर शाळेमध्ये तुम्ही नेत असाल तर त्याला ते बंदी आहे, असा देश म्हटलं की ब्रिटन. त्याच्यानंतर गाढवाच्या कातळीच्या व्यापारावरती बंदी. आता गाढव जे आहे त्याची जी कातळी आहे तिचा व्यापार करायचा नाही असं सांगितलेलं आहे. तर असं कोणी सांगितलंय तर आफ्रिकन युनियननं असं सांगितलेलं आहे. ही जे आफ्रिका महासंघ आहे किंवा आफ्रिकन युनियन आहे हे कशामध्ये चर्चेला होतं, आपल्या G20च्या बाबतीमध्ये लक्षात आलं का तुम्हाला? G20चा 21वा सदस्य कोण बनलेला आहे
तर आफ्रिकन युनियन बनलं, हे आपण बघितलं होतं. आणि त्याच आफ्रिकन युनियन आता गाढवाच्या कातडीच्या व्यापारावरती बंदी घातलेली, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणार आहात. चला नेक्स्ट बघा, इंडोनेशिया जो आहे, इंडोनेशियामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या आणि इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी बनलेले, त्यांचं नाव आहे प्रबोवो सुबियांतो. काय नाव आहे त्यांचं? प्रबोवो सुबियांतो. आता हे इंडोनेशियामध्ये 2022 साली G20ची परिषद झाली होती, शिखर परिषद. 2023 मध्ये आपल्या भारतात झालेली आहे, 2022 ला यांच्याकडे झाली होती. त्याच्यानंतर पाकिस्तानमधील पहिल्या महिला मुख्यमंत्री ज्या बनलेल्या आहेत पंजाब प्रांताच्या, त्यांचं नाव आहे मरियम शरीफ. काय नाव आहे त्यांचं? मरियम शरीफ असं त्यांचं नाव आहे. पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या त्या पाकिस्तान मधल्या. आता ह्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बरेचसे मुख्यमंत्री ते निवडत आहेत. आता बलुचिस्तानची एक आजची न्यूज आहे, पण ते काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. आपल्यासाठी फक्त हे पहिल्या महिला आहेत म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. मरियम शरीफ असं त्यांचं नाव आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता राष्ट्रीय घडामोडी सुरू होतात बघा. राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्यासाठी एक महत्वाचा भाग या ठिकाणी आहे, पण मला वाटतं हे थोडंसं जाऊ देऊ आपण एकदा वरती. त्याचं काय हे का जात नाहीये? करायचं आहे की बाबा? हा ठीक आहे, चला. आता बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर भारताचे पंतप्रधान केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 3 राज्याच्या दौऱ्यावर. आता त्यांचे दौरे चालूच आहे, त्यामुळे तो काही क्रम लक्षात ठेवायची गरज नाही, कोणत्या देशाचा कोणत्या राज्याचा दौरा केला वगैरे. पण त्या दौऱ्यामध्ये त्यांनी काय प्रकल्प जे आहेत, कोणते प्रकल्प आहेत ज्याचं उद्घाटन केलं, याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. का लक्ष द्यायचं? कारण त्याच्यामध्ये काही प्रकल्प आहेत जे की महत्वाचे आहेत आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने, ते विचारले जातील. तर तसंच तामिळनाडूच्या दौऱ्यावरती ज्यावेळेस पंतप्रधान गेले त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी तामिळनाडूतल्या तुतुकुडी या ठिकाणावरनं काही प्रकल्पाचं लोकार्पण केलं. त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रकल्प जो असा आहे तो म्हणजे कुलसेकरापट्टिनम जे आहे, किंवा कुलसेकरी पट्टणम असं म्हटलं जातं त्याला. तर हे जे आहे या ठिकाणी इस्रो जे आहे, म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ही काय करते, नवीन प्रक्षेपण केंद्र जे आहे त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी उभारत आहे. तर त्याचं भूमिपूजन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. या प्रक्षेपण केंद्राचं, इस्रोचं प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी उभारलं जाते नवं असं विचारलं जातं, तर ते कुलसेकरापट्टणम आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्याच्यानंतर बघा, त्यांनी अजून एक महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा जो आहे आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे देशांतर्गत जलमार्गाने चालणारी भारतातली पहिली स्वदेशी हरित हायड्रोजन इंधनावरची जी नौका आहे किंवा जे जहाज आहे त्याचं लोकार्पण त्यांनी केलेलं आहे. तर हे तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय बघा इकडं. तर इथं तुम्हाला आपल्याला प्रश्न जर विचारला समजा कुठून लोकार्पण केलं, तर ते व्हिडिओ याच्या माध्यमात केलं, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमामधून केलं किंवा ते ऑनलाईन केलेलं आहे उद्घाटन. पण याला निर्माण कोणी केलं या जहाजाला, तर हे लक्षात ठेवा, कोचीन शिपयार्ड जे आहे यानं त्याला निर्माण केलेलं आहे. कोणत्या जहाजाला? हा जो जहाज दिसतोय हायड्रोजन इंधनावरचा स्वदेशी पहिला स्वदेशी जहाज जो आहे तो भारताच्या पंतप्रधानांनी अनावरित केला आणि त्याचं निर्मिती जी आहे ती कोचीन शिपयार्ड या जहाज बांधणी संस्थेने केली, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्रामध्ये ते आले. महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या ठिकाणी पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला आणि यवतमाळ या ठिकाणावरून पंतप्रधानांनी मोदी आवास घरकुल योजना जी आहे हिचा शुभारंभ केला बघा. मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ केला. आता ह्या योजनेचा शुभारंभ केल्यामुळं ही जी तारीख आहे ही इम्पॉर्टंट ठरते आपल्यासाठी. 28 फेब्रुवारी 2024 ला त्यांनी तो शुभारंभ केलेला आहे. कुठून केला? महाराष्ट्रातल्या यवतमाळ या ठिकाणावरून मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्यासाठी जो आहे तो 1 कोटी आयुष्यमान कार्ड जे आहे, म्हणजे 1 कोटी व आयुष्यमान कार्ड त्याचं पण वितरण त्या ठिकाणी आहे. त्यानंतर नेक्स्ट असं आहे, यवतमाळ या ठिकाणी एक पुतळा उभारण्यात आला. तो पुतळा आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा. तर हा पुतळा एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. कुठं उभारण्यात आला असं विचारलं जाईल, तर ते यवतमाळ या ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि बाकी मग प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडीकरिता सिंचन योजनेचा प्रारंभ हा एक त्या ठिकाणचा महत्वाचा भाग आहे. तर अशा काही गोष्टी आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यामधल्या, तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. चला नेक्स्ट बघा, अबुधाबी या ठिकाणी जे हिंदू मंदिर आहे, हे हिंदू मंदिर बऱ्याचदा चर्चेला आलेलं आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे आणि येणार सुद्धा आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत राहायचं. प्रश्न तुम्हाला फिक्स येणार आहे याच्यावरती.
तर या ठिकाणी बघा, हे जे मंदिर आहे हे कोणत्या संस्थेने उभारलं असं जर विचारलं तर BAPS संस्था आहे बघा. आता याचं नाव खूप मोठं आहे, तर आपण BAPS लक्षात ठेवून द्यायचं. बाकी त्याच्यामध्ये काही छेडछाड होणार नाही परीक्षेमध्ये, ते नाव ॲज इट इज विचारलं जाईल किंवा त्याच्यातून तुम्ही ओळखू शकता ते. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, UAE जो आहे, UAEच्या बाबत तुम्हाला सांगितलं FATFच्या बाहेर आलाय तो ग्रे लिस्ट मधला, आहे की नाही. त्याच्यामध्ये बघा अबुधाबी, UAE मधलं जे अबुधाबी हे ठिकाण आहे, या ठिकाणी या मंदिराचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलं आणि अशा प्रकारचं हे या देशामधलं पहिलं मंदिर आहे. UAE मधलं की तो मंदिर आहे ते पहिलंच मंदिर आहे. आणि याच्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो राजस्थान मधून नेण्यात आलेला आहे स्पेशली. आणि ह्या मंदिराला UAEचे जे राजा आहेत त्यांनी जमीन जी आहे ती दान दिलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये सर्व धर्मियांचा सहभाग या मंदिराच्या बांधकामामध्ये, म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांनी मंदिराचं बांधकाम करण्यासाठी मदत केलेली आहे. UAEचे जे राजे आहेत तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केली, जमीन या मंदिराला दान दिलेली आहे. आणि हे मंदिर ज्या शैलीमध्ये उभारण्यात आलं ती शैली कोणती असं जर आपल्याला विचारलं तर ती नागर आहे. आता नागर शैलीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अयोध्येचं राम मंदिर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. अयोध्या या ठिकाणी जे राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर ते सुद्धा नागर शैलीमध्येच उभारण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर सुद्धा नागर शैलीमध्येच आहे. आता दिसताना तुम्हाला मागचा फोटो जो आपण पाहिला होता राम मंदिराचा आणि याचा फोटो जवळजवळ सारखाच वाटतो नाही बांधकाम शैली, तर मग ते नागर शैलीचं बांधकाम आहे. बाकी याची उंची, लांबी, खर्च वगैरे जे आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये प्रश्न सरासरी जात नाही. पण जर विचारला तर एक दोनदा वाचून ठेवायचं, पण टेन्शन घ्यायचं नाही. नाही पाठ झालं तर लगेच ताण नाही घ्यायचं की मला पाठ नाही झालं. प्रश्न जो आहे तो तुम्हाला शैलीवरती शक्यतो जाईल, कारण ते सांस्कृतिक घटक जो आहे आपल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ह्या दोन बाबीमध्ये ते शैली जास्त जाते त्याच्यामध्ये, तर तिकडे प्रश्न जाऊ शकतो. किंवा मग ठिकाण तर सरळ सरळ विचारणारच आहे. ठिकाण विचारतील उद्घाटक कोणी केलं तर उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि मंदिरामध्ये जे देवता आहेत त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा देवताचे नाव आहेत. स्वामीनारायण, राधाकृष्ण, रामसीता, शिव पार्वती, वेगवेगळ्या देवताची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. बाकी याची उंची 108 फूट, लांबी 262 फूट आणि खर्च 700 कोटी रुपयाचा खर्च त्याला झालेला आहे. जमीन आहे 27 एकर. तर हे UAE मधल्या पहिल्या मंदिराच्या बाबतची माहिती आहे, ती तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि आपण नेक्स्ट भागाकडे जाऊया. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्यासाठी काय आलेलं आहे, आपल्याला दिलेला आहे रायसीना संवाद. आता रायसीना संवाद जो आहे याच्यावरती मागच्या वर्षी सुद्धा प्रश्न आला होता, यावर्षी सुद्धा येऊ शकतो, कारण रायसीना संवादावरती बरेचदा प्रश्न येतात. तर रायसीना संवादाच्या बाबतीमध्ये तुम्हाला दोन मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवावे लागतात. एक म्हणजे रायसीना संवादला प्रमुख पाहुणे कोण होते, आणि दुसरा मुद्दा असा आहे की रायसीना संवाद जो आहे त्याची बेसिक माहिती असली पाहिजे, की हा संवाद कसा आयोजित केला जातो, काय आयोजित केला जातो, कुठे आयोजित केला जातो. तर ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये बेसिक मध्ये तुम्हाला येतात. तर स्टार्टिंग आपण जर बघितलं तर याचं जे ठिकाण आहे हे ठिकाण तुम्हाला जनरली विचारलं जाणार नाही, कारण हे नेहमी एकच असतं, ते म्हणजे दिल्लीमध्ये रायसीना हिल्स या ठिकाणी त्याचं आयोजन केलं जातं. म्हणजे ठिकाणावरती तुम्हाला प्रश्न विचारतील याची काही गॅरंटी नाही, कारण विचारणारच नाहीत, कारण सगळ्यांना माहिती की तुम्ही MPSC करताय म्हणजे तुम्हाला हे पाठच असणार आहे की नवी दिल्लीला भरतं ते, बरोबर. मग प्रश्न तुमचा कुठे विचारला जाणार, तर हे जे प्रमुख पाहुणे असतात, आता इथे तुम्हाला दिसतात हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते इमॅन्युअल मॅक्रॉन. तर ह्यांच्यावरती प्रश्न येणार की कोण होतं प्रमुख पाहुणे, तर इमॅन्युअल मॅक्रॉन होते, हे लक्षात राहिलं पाहिजे. दुसरं असं विचारलं जातं की आवृत्ती कितवी होती, तर आवृत्ती 9वी होती रे. संकल्पना जर विचारली तर संकल्पना चतुरंग आहे. चतुरंगमध्ये 4 वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यामध्ये संघर्ष, स्पर्धा, सहकार्य आणि निर्मिती असे 4 मुद्दे आहेत. त्याच्यावरती या आपण काय म्हणतो याला रायसीना संवादाची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रमुख अतिथी तुम्हाला सांगितलं, सॉरी फ्रान्सचे नाही, ग्रीसचे पंतप्रधान, फ्रान्सचे पंतप्रधान याला होते आपल्या 26 जानेवारीला, म्हणजे बोलता बोलता झाला माझ्याकडनं. ग्रीसचे पंतप्रधान आहेत किरियाकोस मिसोटाकिस. तर हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात, कारण फ्रान्सचे पंतप्रधान 26 जानेवारीला आले होते, बरोबर, मागच्या याला प्रमुख पाहुणे होते. आणि आता हे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांचं नाव लक्षात ठेवा, कारण काय होतं बोलता बोलता शब्द निघून जातो, तर ते तेवढं क्लिअर करून घ्या की हे ग्रीसचे पंतप्रधान याचे प्रमुख अतिथी राहिलेले आहेत. त्यानंतर बघा
या ठिकाणी रायसीना संवाद आहे. तर याची थोडी बेसिक माहिती अशी आहे की 2016 पासून हा सुरू झालेला आहे. सिंगापूरमध्ये शांग्रीला डायलॉग अशा प्रकारचा भरत असे बघा, त्याच्या धर्तीवरती किंवा त्याला बघून किंवा त्याचा आदर्श म्हणून आपण हा सुरू केलेला आहे 2016 पासून. आणि दरवर्षी हा दिल्ली या ठिकाणीच होत असतो. याचा प्रकार असा आहे की भू राजनीती आणि भू अर्थशास्त्रावरची ही वार्षिक परिषद आहे. त्या ठिकाणी या मुद्द्यांवरती चर्चा होत असते. त्याचं आयोजन कोण करतं असं विचारलं जातं आणि याच्यावरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. तर आयोजकामध्ये 2 जण आहेत. एक म्हणजे आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकारचं आणि दुसरं म्हणजे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन. तर ही संस्था विचारलेली बऱ्याचदा. तर ही ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन हिच्या सहकार्यानं आयोजन केलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा रायसीना हिल जे आहे राष्ट्रपती भवन त्या ठिकाणी आहे. तर तिथे याचं आयोजन होत असतं. बाकी सिंगापूरच्या शांग्रीलाच्या धर्तीवरती आयोजन केलं जातं आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे त्याला प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले होते. मागच्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आल्या होत्या बघा, जॉर्जिया मेलोनी. आणि त्यावेळीच पंतप्रधानांचा आणि त्यांचा डीप फेक तंत्रज्ञानाच्या आधारे व्हिडिओ बनवला होता बऱ्याचशा लोकांनी. तर ज्या काही घटना होत्या तर ते काल मी डीप टेक सांगताना डीप फेकचं सांगितलं तुम्हाला. तर थोडंसं तेवढं क्लिअर करून घ्या, कारण कधी कधी काय होतं आपल्याला ते बोलताना एखाद्या वेळेस नाही लक्षात राहिलं तर इकडचं तिकडं होत असतं. तर तेवढं तुम्ही क्लिअर करून घेणार आहात. डीप टेक वेगळं आणि डीप फेक वेगळं आहे. चला नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला. बघा आता या ठिकाणी परत सिंगल लाईन मध्ये आहे. तुमच्यासाठी खूप शॉर्ट केलेलं आहे मी, म्हणजे एमपीएससी जसं घेते तसंच येतं सगळं. एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आणि उघड डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं. आता डायरेक्ट आहे तितकंच पाठ करायचं, तेवढं पाठ करून तेवढ्यावर मार्क्स घ्यायचे. चला, राजनाथ सिंग हे जे आहेत भारताचे संरक्षण मंत्री आहेत, यांच्या हस्ते भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. मग ते कोणत्या ठिकाणी केलेलं आहे तर डेहराडून मध्ये, उत्तराखंडच्या डेहराडून या ठिकाणी बिपिन रावत यांचा पुतळा अनावरित केलेला आहे. नेक्स्ट असा आहे की बाबा सूर्यनमस्काराच्या बाबतीमध्ये एक जागतिक विक्रम झालाय. तर तो कोणत्या ठिकाणी केला तो जयपूर या ठिकाणी झालेला आहे. आणि इथं काय झालाय 1.33 कोटी लोक एकत्रित येत त्यांनी सूर्यनमस्कार केलाय. तर तो एक विक्रम त्या ठिकाणी झालेला आहे जयपूर या ठिकाणी. तर हे राजस्थान मधलं जयपूर लक्षात ठेवायचंय. नंतर बघा यम्स जे आहे तर यम्सची पायाभरणी झालेली बघा हरियाणातल्या रेवडी या ठिकाणी. आणि ही पायाभरणी केली भारताच्या पंतप्रधानांनी. तर उद्घाटक जर विचारले तर जनरली पंतप्रधानच उत्तर देत चला, कारण बऱ्याचशा ठिकाणी पंतप्रधानांचं आहे. जर माहित नसेल तर बरं काय, आणि जर एखाद्या वेळेस माहित असेल आणि दुसरं उत्तर असेल तर ते व्यवस्थित द्यायचंय. मी फक्त सांगतोय तुम्हाला, जर समजा चान्स तुमचा असा आहे की तुम्हाला माहितच नाहीये तर मग त्या ठिकाणी पंतप्रधानांचं उत्तर द्यायला तुम्हाला हरकत नाही, कारण भरपूर असे प्रोजेक्ट आहेत जिथं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. मग तुमचा टोला लागला तर लागून जाईल, पण ते तसं तुम्ही तुमच्या रिस्कवरती करू शकता. निगेटिव्ह मार्किंग असेल तर शक्यतो करू नका. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट असं आहे बाबा, हे जे काजी नेमू आहे लिंबू वर्गीय फळ, हे आसाम राज्य सरकारनं काय केलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं राज्यफळ म्हणून जाहीर केलेलं आहे. तर ते डायरेक्ट आपल्याला विचारणार बाबा आसामचं राज्यफळ कोणतं, तर मग ते काजी नेमू आहे जे लिंबू वर्गीय आहे, लिंबासारखं आहे ते. तर ते फळ आसामचं राज्यफळ हे तुम्ही लक्षात ठेवायचे. पुढचे बिमन प्रसाद हे फिजीचे उपपंतप्रधान आहेत. तर त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराला भेट दिली होती, त्यामुळे ते चर्चेला होते. तर ते पहिले विदेशी नेते ठरले होते बघा. अयोध्येमधल्या राम मंदिराला भेट देणारे पहिले विदेशी नेते हे फिजीचे उपपंतप्रधान बिमन प्रसाद आहेत. आणि नेक्स्ट मुद्दा असा आहे की 11 राज्यामधल्या 11 प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये जे सहकारी क्षेत्रातले जगातली सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आहे ती राबवली जाणार आहे. तर त्याचं जे उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि ते पण उद्घाटन कोणी केलेलं आहे, भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणावरून. कुठून केलेलं आहे, नवी दिल्ली या ठिकाणावरून ते उद्घाटन केलंय. आणि कोणत्या तारखेला केलंय असं विचारलं तर लक्षात ठेवायचं 24 फेब्रुवारी रोजी ते उद्घाटन केलेलं आहे. तर ही योजना बरेचदा न्यूजपेपरमध्ये असते, तर तिच्यावरती एक फोकस करायचं की सगळ्यात जास्त साठवणूक क्षमतेची योजना जी आहे त्याचं उद्घाटन किंवा त्याचा जो प्रायोगिक प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. यानंतर आपला मराठा आरक्षणाचा विषय आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जे काही 10% आरक्षण दिलेलं आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती घ्यावी लागणार आहे. कारण बिहार हे राज्य होतं, आपण पाहिलं होतं, त्याने 10% आरक्षण वाढवल्यामुळे 75% त्यांची मर्यादा गेली होती. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 72% आपली आरक्षण मर्यादा जी आहे ती गेलेली आहे.
तर या ठिकाणी काही बाबी आहेत ते आपल्याला थोड्याशा एक संक्षिप्तरित्या पाहायच्यात, कारण याच्यावरती प्रश्न आला तर एक समित्या विचारतील किंवा मग टक्केवारी विचारतील. तर दोन्ही बाबी आपण पाहूया. 20 फेब्रुवारी 2024 ला विशेष अधिवेशन झालं राज्य विधिमंडळाचं आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण जे आहे ते सरकारनं दिलेलं आहे. आणि यामुळे आपलं जे आरक्षणाची टक्केवारी आहे ती किती टक्क्यापर्यंत गेलेली आहे, आता 72% गेलेली आहे. तर हे 72% कसं विभागलेलं आहे, तर त्याच्यामध्ये 13% जे आहे ते SC साठी आहे, त्याच्यानंतर 7% जे आहे ते ST साठी आहे, त्याच्यानंतर 32% जे आहे ते OBC साठी आहे, त्याच्यानंतर बघा 10% जे आहे ते SC-BC हा प्रवर्ग निर्माण करण्यात आला, SC-BC, आणि 10% आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच EWS. तर अशा प्रकारे ही आरक्षणाची या ठिकाणची टक्केवारी आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामधले. आता ओबीसी मध्ये परत NT-B, NT-A वगैरे वगैरे वर्ग जे आहेत ते आहेत, तर ते आपल्याला काही गरजेचं नाहीये. आपल्याला फक्त ही टक्केवारी आणि याच्या जोड्या लावा जर दिल्या तर त्या आल्या पाहिजे, त्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. बाकी थोडासा मराठा आरक्षणाचा जो प्रवास पाहिला आपण 2014 पासूनचा, तर त्याच्यामध्ये बघा एक नारायण राणे समिती त्यावेळेस होती, तिच्या शिफारशीवरती 16% आरक्षण मंजूर करण्यात आलं, मात्र न्यायालयाने ते नाकारलं. नंतर 2018 मध्ये MG गायकवाड समिती आली बघा. या समितीने सुद्धा 13% शिक्षणामध्ये आणि 12% नोकऱ्यामध्ये आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी शिफारस केली होती. त्याच्यानंतर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या फेटाळल्या आणि आरक्षण रद्द केलं. त्याच्यानंतर परत 2023 मध्ये मनोज जरांगे जे आहेत यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पुन्हा एकदा एकवटलेला आहे आणि त्यांनी परत पुन्हा आरक्षणाची मागणी जी आहे ती केलेली आहे. मात्र त्यांची मागणी जी आहे ती कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भामधली आहे, ज्याच्यावरती शासनानं जे आहे ते पूर्णतः घुमजाव करत हे डायरेक्ट 10% दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणाचाही विश्वासात त्या ठिकाणी घेतलेलं नाही असं आंदोलकांचं मत आहे. आणि एकीकडे सरकारचं मत आहे की आम्ही आरक्षण दिलं. तर हा एक राजकीय भाग आहे जो आपण व्हिडिओमध्ये चर्चेला न घेतलेला बरा, कारण आपण एक शिक्षणाच्या प्लॅटफॉर्मवरती बोलतोय. तर तो पार्ट आहे त्याच्यामध्ये. तर 20 फेब्रुवारी 2024 जे आहे ते विशेष अधिवेशन आणि त्याच्यासाठी सुनील शुक्रे आयोग नेमला होता बघा महाराष्ट्र शासनाने. तर हा सुनील शुक्रे आयोग आपल्याला विचारला जाईल. तर सुनील शुक्रे लक्षात ठेवायचे आपल्याला, त्यांनी 10% आरक्षण देण्याची शिफारस जी आहे ती केलेली आहे आणि ती राज्य शासनानं मंजूर केलेली आहे. तर एवढ्या बाबी या ठिकाणी आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातील. सुनील शुक्रे आयोग आपल्यासाठी महत्वाचा आहे. नेक्स्ट जो भाग आहे तो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आहे, कारण या संमेलनाच्या बाबतीमध्ये प्रश्न ऑलरेडी आत्ताच्या पुरवठा निरीक्षक परीक्षेला विचारला होता. आता पुन्हा पुढे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर तिथे काय विचारलं जाईल बघा, हे जे आहे अध्यक्षापासून स्वागत अध्यक्ष जे आहे हे विचारलं जाऊ शकतं. तर उद्घाटक लक्षात ठेवा सुमित्रा महाजन आहेत आणि स्वागत अध्यक्ष होते गिरीश महाजन. तुम्हाला मी कायम सांगत आलेलो आहे, बऱ्याचदा आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये पण सांगतो, जे साहित्य संमेलन असतात याचे जे उद्घाटक असतात शक्यतो राजकीय व्यक्ती असतात. स्वागत अध्यक्ष आणि उद्घाटक याच्यामध्ये हे राजकीय व्यक्ती असतात, हे कायम लक्षात ठेवायचं तुम्ही. शक्यतो ते राजकीय क्षेत्रातलेच व्यक्ती असतात. त्याच्यानंतर अध्यक्षांच्या बाबतीमध्ये डॉक्टर रवींद्र शोभने हे अध्यक्ष आहेत आणि हे अध्यक्ष ते विद्रोही मराठी साहित्य संमेलन जे भरते याच्या शेजारीच, तर तिथे गेले होते. मग परत त्याच्यावरती बराचसा वादविवाद झालेला आहे. त्याच्यानंतर बघा आवृत्ती जी आहे 97वी आवृत्ती होती आणि हे जे संमेलन भरलं त्या ठिकाणाला साने गुरुजी यांच्या नावावरनं साने गुरुजी साहित्य नगरी असं संबोधण्यात आलेलं आहे. ठिकाण कोणतं होतं तर जळगाव जिल्ह्यामध्ये अंमळनेर या ठिकाणी ते संमेलन भरलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती खूप प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये. तर हे खूप डिटेल्स आपल्यासाठी आहेत. आणि महाविद्यालय आता विचारणार तर नाहीत पण आहे म्हणून सांगतो तुम्हाला, प्रताप महाविद्यालय अंमळनेर या ठिकाणी ते भरलं होतं. चला आता अध्यक्षांच्या बाबतीमधली माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण अध्यक्षावरती MPSC जे आहे त्यांचे पुस्तकं विचारत असते आणि पुस्तकावरती बऱ्याचदा प्रश्न आलेत. तर बाकीचे जे इतर पुस्तक आहेत ते पण PDF मध्ये आहेत. इथं तुम्हाला फक्त आपल्याला इम्पॉर्टंट जे आहे तेवढंच घेतलेलं आहे आपण, म्हणजे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्ही PDF मधून करणार आहात. तर बघा यांचं पूर्ण नाव जर विचारलं तर रवींद्र केशवराव शोभने आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्ही. काय नाव आहे त्यांचं? रवींद्र केशव शोभने. पूर्ण नाव रवींद्र केशवराव शोभने. जन्म त्यांचा जो आहे ती तारीख काही लक्षात ठेवायची गरज नाहीये.
जन्मतारीख काही लक्षात ठेवू नका, पण जन्म ठिकाण खरसोली आहे. शिक्षण त्यांचं MA वगैरे हे झाले, हे सगळं जे आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही आपल्यासाठी. पहिली कादंबरी इथनं आपण लक्षात ठेवायचं. प्रवाह जो आहे 1983 साली त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली, प्रवाह या नावाची. पहिला कथासंग्रह त्यांचा 1991 साली प्रकाशित झाला, वर्तमान या नावाचा. आणि त्यांची एक कादंबरी आहे, तिला बरेचसे पुरस्कार मिळाले. ती कादंबरी कोणती, तर ती कादंबरी आहे कोंडी. कोंडी ही कादंबरी 1992 ची आहे, हिला बरेचसे पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेत. तर गटाबाहेरचा शब्द असा एक प्रश्न बनवला तर ह्या 3 कादंबऱ्या दिल्या जातील, म्हणजे 3 हे जे काय आहे त्यांचे साहित्य कृती आहेत ह्या दिल्या जातील आणि त्याच्यात एक बाहेरची दिली जाईल किंवा कोणती आहे असं ओळखा असं विचारलं गेलं तर हे किमान 3 पाठ ठेवा, हेच तुम्हाला पर्यायामध्ये पाहायला मिळतील. आणि पडघम हा जो त्यांचा सामाजिक व राजकीय कादंबरी जी आहे ही त्या पडघम नावाची कादंबरी आहे. तर तिला महाराष्ट्र शासनाचा हाना आपटे पुरस्कार प्राप्त झालेला आहे बघा, हाना आपटे पुरस्कार. तर ही पडघम कादंबरी एक, म्हणजे अशा 4 कादंबऱ्या 4 पुस्तकं त्यांची व्यवस्थित लक्षात ठेवा, तेवढ्यावर तुमचं काम भागून जाईल. बाकी इथं कथासंग्रह वर्तमान सुद्धा आहे नाही, वर्तमान हे पाहिलं आपण वरती. तर हे 4 पुस्तकं मिनिमम लक्षात ठेवा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आणि जरी गेला तरी तुम्हाला हे 4 जर माहित असतील तर हे कीवर्ड आहेत, हे पहिले 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 आहेत आणि एक गाजलेले 2 आहेत. तर याच्यामुळं काय होतं, परीक्षक जो आहे तो हेच विचारत असतो, तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवणार आहेत. रवींद्र शोभनेच्या बाबतीमध्ये जास्त टेन्शन घेऊ नका, एवढंच लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. आता त्याच्या शेजारीच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरत असतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जिथं भरतं तर त्याच ठिकाणी त्याच्या जवळपास विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असतं. तर याची आवृत्ती होती 18वी आणि मराठी साहित्य संमेलनाची किती आहे 97वी आणि 18वी आवृत्ती, हे दोन्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर वासुदेव मुलाटे होते आणि यांनी जे साहित्य संमेलन भरवलं त्या ठिकाणाला नाव दिलं होतं कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अंमळनेर. आणि त्या ठिकाणाला काय नाव होतं, साने गुरुजींचं नाव होतं. दोघांची नावं लक्षात ठेवा, बहिणाबाई चौधरी आणि साने गुरुजी. त्याच्यानंतर याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर रेहमान धामकर यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. याचे स्वागत अध्यक्ष होते श्याम पाटील. कोण होते स्वागत अध्यक्ष, श्याम पाटील. आणि दिनांक वगैरे तो काही विचारला जात नाही, फेब्रुवारी महिन्यामध्ये झालं होतं एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे जे अध्यक्ष आहेत वासुदेव मुलाटे, तर यांचे काही पुस्तकं आहेत तर ते पाहून घ्या. विषवृक्षाच्या मुळ्या ही त्यांची कादंबरी आहे. व्यथा फुल, अबॉर्शन आणि इतर कथा, अंधार रंग, झाडांनी संबंध वगैरे वगैरे कथासंग्रह त्यांचे आहेत. आणि झाकोळलेल्या वाटा हे त्यांचं आत्मकथन आहे. तर हे IMP आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. MPSCच्या परीक्षेसाठी सांगतोय मी, MPSC साठी लक्षात ठेवायचं. कशासाठी सांगतोय, MPSC साठी, कारण MPSC ने ऑलरेडी याच्यावरती अगोदर असे प्रश्न घेतलेले आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, आता हे पुस्तकं आणि पहिले आपण यांचे शोभनेंचे पाहिलेले पुस्तकं यांचं जो गट आहे तो तुमचा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये जर मिक्स करून द्यायचं असेल आयोगाला तर यांचं एखादं पुस्तक टाकतील, त्यांचे 3 टाकतील, किंवा यांचे 3 टाकतील, त्यांचं 1 टाकतील. तर त्याच्या गटाबाहेरचा किंवा पुस्तकं ओळखा असं दिलं तर तुम्हाला ते आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने अभ्यास करून ठेवा, थोडंसं त्याचा क्रम लावून ठेवा, कोणाचे कोणते पुस्तक आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला आता छत्रपती संभाजी महाराज जे आहेत यांचा पुतळा, राज्यातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलाय. आणि तो कुठं उभारण्यात आलेला आहे तर रत्नागिरी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. याची उंची तुम्हाला विचारली तर 56 फुटांची आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कुठं उभारण्यात आलेला आहे, रत्नागिरी या ठिकाणी. ठिकाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कुठं, रत्नागिरी. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा राज्यामध्ये एका ठिकाणी उभारण्यात येतोय, त्याची काम सुरू आहे. ते कुठं उभारण्यात येतोय तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये, बरोबर. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा म्हटलं की मग कुठं म्हणायचं, रत्नागिरीमध्ये. आणि त्याची उंची 56 फुटांची आहे. बर, नौदल दिनाच्या दिवशी भारताच्या पंतप्रधानांनी एक पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आहे तो उद्घाटन केला होता. तो देखील कुठं उभारलेला आहे तर एक राजगड नावाचा किल्ला, राजगडच बहुतेक, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं होतं. तो आय थिंक 42-43 फुटाच्या आसपास आहे. चला, यानंतर पुढचा होरी नावाचा एक संदर्भ आहे. तर होरी हा एक पक्षी आहे बघा, आणि हा पक्षी पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे नागपूरमध्ये त्याचा शुभंकर म्हणून निवडण्यात आलेला आहे. तर नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा शुभंकर व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. होरी असं त्याचं नाव आहे. जो मलबार पायड हॉर्नबिल असं त्याचं एक नाव आहे इंग्रजीमध्ये जर पाहिलं, तर मराठीमध्ये आपण त्याला होरी म्हणतो. तर होरी पक्षी लक्षात ठेवणार आहात. नंतर हे मधाची गाव योजना जी आहे हिचा विस्तार झालाय बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 फेब्रुवारी 2024 पासून.
तर मधाच्या गाव योजनेचा विस्तार कधी झाला असं विचारल्यास तारीख आपल्या लक्षात असली पाहिजे, 5 फेब्रुवारी 2024 ची आहे. यानंतर संत सेवालाल महाराज यांच्या नावाने एक योजना आहे. योजनेचं नाव असं आहे की संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना. तर ही जी योजना आहे, तर ही योजना राबवायला 5 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. तर ती योजना एक लक्षात ठेवणार आहात. नंतर ही वयश्री योजना येणार आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये. तर राज्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी उपकरण आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे, तर त्याच्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र उभारणारी योजना वयश्री योजना या नावाने सुरू करण्यास 5 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. कोणी मान्यता दिली तिला? राज्य मंत्रिमंडळाने. 5 फेब्रुवारीच्या महत्वाच्या 3 मान्यता, एक मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यभर विस्तार, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना ही राबवायला मंजुरी, आणि वयश्री योजना ही राबवायला सुद्धा मंजुरी. अशा प्रमुख 3 योजना आहेत ज्या महत्वाच्या आहेत आपल्याला राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये 5 फेब्रुवारी 2024च्या. नेक्स्ट बघा, सिंगल लाईन मधल्याच बऱ्याचशा गोष्टी आहेत या महिन्यामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करणारे, आता हे कोण निर्माण करणारे असं डायरेक्ट विचारलं जाणार आहे तुम्हाला. तर त्याचं नाव लक्षात ठेवा, गुगल ही कंपनी जी आहे ते उभारणारे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स. त्याच्यानंतर केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय संस्कृत विद्यापीठ जे आहे त्याची सुरुवात केली जाणार आहे नाशिक या ठिकाणी. हे सरळ सरळ असंच विचारलं जाणार आहे तुम्हाला, ह्याच्या बाहेर काही येणार नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढंच सिंगल मध्ये पाठ करा, ते तुमचं भरपूर त्या ठिकाणी कव्हर होऊन जातं. त्याच्यानंतर बघा, आंतरजातीय धर्मीय नवविवाहितांसाठी अन्निसचं महाराष्ट्रामध्ये, अन्निस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नरेंद्र दाभोळकर यांनी स्थापन केलेली. तर याच समितीकडून महाराष्ट्रातलं पहिलं आश्रयस्थळ उभारण्यात आले. तर ते कुठं उभारण्यात आलेले? तर सातारा. आता सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक गोष्टी याच्यामधून तुम्हाला जर विचारलं तर एमपीएससी मध्ये याच्यावरती थोडासा आपल्याला भर द्यावा लागेल, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सातारा, कारण सामाजिक उपक्रम नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती प्रश्न ऑलरेडी आपल्या कंबाईन मध्ये आले होते, पण ते त्याला बरेचसे वर्ष झाली आता, पण परत त्यांचं आता हे सातारा चर्चेला आलंय त्या आश्रयस्थळामुळे, तर ते लक्षात ठेवणार आहात. यानंतर देशातली पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू केली जाणार आहे बघा. तरी ठाण्यामध्ये सुरू केली जाणार आहे. भारतातली पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठं सुरू केली जाणार आहे असं विचारलं तर ठाणे हे शहर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतातलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ हे कुठं उभारलं जाणार आहे? तर ते कर्जत या ठिकाणी उभारलं जाणार आहे बघा. म्हणजे ठाणे, कर्जत, नाशिक हे सगळे जे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर पहिला महाराष्ट्र एमएसएमई आहे की नाही, एमएसएमई डिफेन्स एक्सपो जो झाला तो कुठे झालेला आहे? पुण्यामध्ये झालेला आहे. तर हे काही महत्वाचे शहर आहेत, याचे जे घटक आहेत याच्या संदर्भामध्ये चर्चेला आलेले. हे थोडेसे 5-10 मिनिटं थोडे घोकून घ्या किंवा पाठ करून घ्या, काय करायचं करा, पण ते लक्षातच ठेवावं लागणार आहेत तुम्हाला. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला बघायलाच मिळणार आहेत आणि हे विचारलं जाणार आहे. त्यामुळे असं तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण भरपूर परीक्षा सुरू आहेत सध्या. त्याच्यामध्ये सरळ सेवेच्याही खूप परीक्षा आहेत आणि एमपीएससीच्या सुद्धा बऱ्याचशा परीक्षा आता होतील. तर मग त्या परीक्षेसाठी आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. चला पुढचं काय बघा, तलाठी जो आहे, तलाठ्याला एक नवीन शब्द बाळासाहेब विखे पाटील जे आहेत महसूल मंत्री, तर त्यांनी तो जाहीर केला बाबा की महाराष्ट्रामध्ये तलाठ्याला आता इथून पुढे ग्राम महसूल अधिकारी असं संबोधायचं आहे. तर तलाठ्याचं नवीन नाव काय असं विचारलं जाईल तर मग ते ग्राम महसूल अधिकारी असं तुम्ही सांगणार आहात. त्यानंतर बघा, राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचं सर्वेक्षण अहवाल जो आहे तो सरकारकडे कधी सोपवला होता? तर 16 फेब्रुवारी 2024ला. आणि तुम्हाला सांगितलं 20 तारीख जी आहे 20 फेब्रुवारी 20-21 फेब्रुवारीच्या दरम्यान ते नंतर सरकारचं विशेष अधिवेशन आहे की नाही. तर हे 16 फेब्रुवारीला अहवाल सादर केला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग त्याचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर सुनील शुक्रे यांच्याच अध्यक्षतेखालील आयोगानं तो अहवाल सादर केलेला आहे. कोणाला सादर केला? राज्य शासनाला. त्यानंतर आता खूप महत्वाचा मुद्दा आलाय. तो मुद्दा असा आहे, हे जे दांडपट्टा नावाचं शस्त्र आहे, दांडपट्टा जो आहे हो राज्य शस्त्र म्हणून घोषित केलेला आहे. तर दांडपट्ट्याला राज्य शस्त्राचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की कोणतं महाराष्ट्राचं राज्यशस्त्र कोणतं? तर ते दांडपट्टा आहे. किंवा दांडपट्टा हे राज्यशस्त्र घोषित करणारं राज्य कोणतं? तर ते महाराष्ट्र हे पहिलं राज्य भारतामधलं अशा प्रकारचं दांडपट्ट्याला राज्यशस्त्राचा दर्जा देणार. चला
त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात आला आणि तो कुठं उभारण्यात आला तर तो लातूरमध्ये उभारण्यात आला. त्यांचा जो सहकारी साखर कारखाना आहे विलास सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी तो उभारण्यात आलेला आहे. तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनानं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. कधी दिलं तर 20 फेब्रुवारीला दिलेलं आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये रोरो सेवेची सुरुवात ही कुठं झालेली, वसई ते मीरा भाईंदर किंवा मीरा भाईंदर ते वसई. आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत जर्मनीनं करार केलेला आहे. आता एक प्रश्न आला होता बघा पुरवठा निरीक्षकला, सौर ऊर्जेच्या आय थिंक ऊर्जेच्या बाबतीमध्ये कोणत्या देशासोबत आपण करार केला असं विचारलं होतं त्यांनी. आणि तर ते प्रश्न आला होता, त्याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. आणि आपण नेक्स्ट भागाकडे जाऊया. चला, ही योजना खूप महत्वाची आहे. निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना सर्वोच्च न्यायालयाने कॅन्सल केली, म्हणजे रद्दच केली. काय योजनेचं नाव, निवडणूक रोखे योजना. आता निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेली आहे. मग हिच्या बाबतीमध्ये काय लक्षात ठेवणार आहात, तर काय काय लक्षात ठेवायचं लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2024 ला निर्णय दिला, ही जी तुमची निवडणूक रोखे योजना आहे ती घटनाबाह्य आहे, ती काय आम्हाला मान्य नाही, ती तुम्ही रद्द करणं गरजेचं आहे. आणि ती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता ती रद्द झालेली आहे. मग हे जे निर्णय दिला कोणी दिला, सर्वोच्च न्यायालयाचे जे खंडपीठ असतं, तुम्हाला सांगितलेलं मी 5 आणि 3 असे न्यायाधीशांचे विशेष 2 खंडपीठाचे प्रकार, एक 5 न्यायाधीशाचं एक 3 न्यायाधीशाचं. मग त्याच्यामध्ये हे जे धनंजय चंद्रचूड आहेत हे त्याचे प्रमुख होते. बघा खंडपीठ जे आहे याचे प्रमुख होते, कोण होते, धनंजय चंद्रचूड. हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत नाही का. तर यांनीच निर्णय दिला की ही निवडणूक रोखे योजना रद्द करा म्हणून, ती काही घटनेला धरून नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ही योजना कधी सुरू झाली होती तर 2018 मध्ये केंद्र शासनानं सुरू केली होती. आणि हिच्या अंतर्गत बघा कंपनी कायदा, वित्त कायदा, लोकप्रतिनिधित्व कायदा हे जे कायदे आहेत याच्यामध्ये बदल करण्यात आले होते केंद्र शासनाकडनं. आणि भारतातील कंपनी आणि व्यक्ती राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत असत, मात्र त्या कशा देत होत्या, देणगी निनावी, म्हणजे कोणी दिली हे काही कळत नव्हतं, फक्त देणगी दिल्या जायची. तर हा जो घटक आहे निनावी देणगीचा, यालाच सर्वोच्च न्यायालयानं खरं तर टार्गेट केलं की याच्यामुळे ही योजना जी आहे ती त्यांनी सांगितलं की घटनाबाह्य आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा मिळालेला पक्ष तुम्हाला विचारला गेला तर तो भाजप आहे. आणि निवडणूक रोख्यांची विक्री करणारी बँक जी होती तिचा जो अधिकार होता तो एसबीआयला होता. याच्या अंतर्गत, या निवडणूक रोखे योजनेच्या अंतर्गत कोणत्या बँकेला अधिकार होता तर एसबीआयला होता. तर एसबीआयच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही माहिती लक्षात ठेवणार, कारण 4 बँका दिल्या जातील. आणि हा प्रश्न तुम्हाला कुठे येईल असं तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला उत्तर त्याचं असं असेल की हा अर्थशास्त्राच्या विभागामधून आपल्याला प्रश्न येईल. जे अर्थशास्त्राचे 15 प्रश्न आपल्याला येतात त्या 15 पैकी एक प्रश्न याच्यावरती येऊ शकतो. कारण बँकिंग हे जे चॅप्टर आहे आपल्यासाठी, बँकिंग आणि योजना, तर योजनेला धरून बँकिंग वरती जायचं असेल तर एसबीआय वरती प्रश्न येईल. आणि डायरेक्ट योजनेवरती प्रश्न घ्यायचा असेल तर रोखे योजना जी आहे हिची बेसिक विचारलं जाईल. तर 2018 आहे. म्हणजे ते असं विचारणार की बाबा अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना जी आहे ती रद्द ठरवलेली आहे, तर तिच्या संदर्भामध्ये काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आहे किंवा काय बरोबर नाही चुकीचं नाही असं विचारलं जाईल. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ही डिटेल्स लागेल, तर ही डिटेल्स तुम्ही त्या ठिकाणी पाठ करून ठेवायची आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये मॅक्झिमम प्रश्न करंट बेसवरती असतात. तुमचा जो संकल्पनाचा जो भाग आहे त्याच्यावरती अर्धे प्रश्न आणि अर्धे प्रश्न तुम्हाला करंट बेसवरती असतात. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून अर्थशास्त्राचा स्कोर तुम्ही वाढवू शकता. चला आता इकडे बघा, भारतीय जनता पक्षाला पाहिलं ना आपण तर माग 2022 मधल्या देणग्या आहेत बघा, लोकसत्ताचा फोटो आहे. इथं भाजपला सर्वाधिक देणग्या दिसत आहेत आपल्याला. आता आकडेवारीशी इथं काही घेणं देणं नाहीये तुम्हाला फक्त इथं एक इमेज राहिली पाहिजे डोक्यामध्ये की कोणत्या पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या, तर तो भारतीय जनता पक्ष आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता सुद्धा ते ईडीआरचा रिपोर्ट आलाय त्याच्यानुसार सुद्धा भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक देणगे मिळालेत. चला नेक्स्ट बघा, उत्तराखंड राज्य जे आहे त्यानं समान नागरिक संहिता विधेयक मंजूर केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं ते देशातलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे. तर एवढं सिंगल लाईन मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता बाकीचे जे डिटेल्स इथं तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामधल्या काय काय लक्षात ठेवणार आहात, तर ती समिती लक्षात ठेवा, ते कलम लक्षात ठेवा, आणि पहिलं राज्य कोणतं आहे जिथं समान नागरिक संहिता ऑलरेडी होती, तर ते एक तुम्ही लक्षात ठेवणार आहात. एक मिनिट थांबा. हॅलो. 20 रुपयाचं पेमेंट करा या नंबरवरती आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करून ठेवा.
हो, मी पाठवून देईल तुम्हाला. सध्या यूट्यूबचं लेक्चर घेतो, एक 10 मिनिटांनी. हो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उत्तराखंडचं समान नागरी संहिता विधेयक पाहतो. तर या ठिकाणी आपल्याला जर बघितलं आपण तर फेब्रुवारी 2024 मध्ये विधेयक मांडलेलं आहे. याची तारीख जी आहे ती काही इम्पॉर्टंट नाहीये, म्हणजे विचारतील अशी शक्यता नाही, कारण ते वेगळ्या राज्याने मांडलेलं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट करून घ्यायचे. त्याच्यातला पहिला पॉइंट असा आहे, उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं, हे लक्षात ठेवा. शब्दावरती भर द्या. शब्द इथं स्वतंत्र आहे हे तुम्ही विशेषतः भर द्यायचा आहे. का सांगतोय तुम्हाला मी इतकं जीव तोडून तुम्हाला सांगण्याचं कारण काय, आम्ही भरपूर परीक्षा दिलेल्या आहेत, त्याच्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही ते सांगतोय तुम्हाला की कुठं तुम्हाला भर द्यायचं. तुम्ही फक्त व्यवस्थित लेक्चर करा. तुम्हाला नाही परीक्षेमध्ये फायदा झाला तर मग म्हणा की दांगड सर तुमचा आम्हाला फायदा नाही झाला, पण मी सांगतोय त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या बाबा. कारण आता जे परीक्षा आहेत पूर्वीसारखं नाही राहिले की वर्षामध्ये 3-3 वेळा आयोग परीक्षा घेते. आता एकदाच घ्यायला, मग एकदा चान्स गेला तर गेला, तर ते जाऊ द्यायचं नसेल तर लक्ष द्या. हे स्वतंत्र शब्द जो आहे याच्यावरती विशेष फोकस करा. आपल्याला स्पीडमध्ये आयोग इथं तुम्हाला स्पीड ब्रेकर लावणार आहे. स्वतंत्र शब्दावरती आयोग तुम्हाला काय करणार आहे, फसवणार आहे. आयोग डायरेक्ट उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे असं विचारलं देईल, आणि मग पहिलं राज्य म्हटलं की मग तुम्ही तिथं ओके करणार आहे, कारण तुम्हाला माहिती पहिलं राज्य ठरले, पण अरे ते स्वतंत्र भारतातलं पहिलं आहे हे लक्षात ठेव बाबा. कारण स्वतंत्र भारतातलं पहिलं आहे. याच्या अगोदर पहिलं जर म्हटले तर इथं गोवा आहे, हे लक्षात ठेवा. पोर्तुगीजच्या काळापासून तिथं चालू आहे तो कायदा. पहिलं राज्य म्हटलं तर कोणतं येणार आहे, गोवा. स्वतंत्र भारतातलं पहिलं म्हटलं तर मग कोणतं येणार आहे, तर हे उत्तराखंड लक्षात ठेवायचं, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरच. कारण गोव्यामध्ये ऑलरेडी 1867 पासून ते चालू आहे, बरोबर, पोर्तुगीजांच्या याच्यापासून. तर गोवा पहिलं राज्य आणि स्वतंत्र भारतातलं पहिलं उत्तराखंड. आलं लक्षात. फरक लगेच लक्षात ठेवायचा. करंटचा अभ्यास करत असताना काय होतं, बऱ्याचशा गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतं, मग त्याचे आपण वाचून सुद्धा ते मार्क जातात. तसं नाही होऊ द्यायचं आपल्याला. चला नेक्स्ट बघा, आदिवासी वगळता म्हणजे एसटी वगळता उत्तराखंडच्या सगळ्या नागरिकांना ते लागू आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आयोगानं याच्या अगोदर जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये असंच केलेलं आहे. जे काही पॉइंट आहेत जिथं तुम्ही गडबडीमध्ये डायरेक्ट गाडी तुमची स्लिप होते नाही का, आपण एखाद्या वेळेस घाईघाईमध्ये नाही का कुठं जायचं असतं आणि मग पाऊस वगैरे पडलेला असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात गाडी स्लिप व्हायला, आपल्याला लय म्हणजे घाई असते, मग ते काही असेल तर त्याच्यावरून आपण गाडी गेली तर जोरदार आपटतो आपण. तशा प्रकारचा प्रकार असतो परीक्षेमध्ये सुद्धा. एमपीएससीच्या वाटतं ते सोपं आहे, सगळं दिसतं, अरे हे मी वाचलेलं ते मी वाचलं, अरे पण ते मधल्या एका शब्दामध्ये बदल करतात ना, ते शब्दाच आपल्या लक्षात येत नाही. तिथे गेलं की ते शब्द नेमका आपल्या वाचनामधून निसटतो, आपल्याला वाटतं हे खरंच आहे, आणि मग नंतर घरी आल्यावर कळतं की अरे हे चुकलं ते चुकलं. तर तसं नाही होऊ द्यायचं. आदिवासी वगळता सगळ्यांना लागू हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, या विधेयकामध्ये उत्तराखंडच्या नागरिकांना त्यांच्या धर्माचा विचार न करता मग बऱ्याचशा तरतुदी आहेत. विवाह, घटस्फोट, जमीन जुमला, वारसा सगळं समान तरतुदी आहेत. आता ते आरक्षणाचा विषय होता बघा. बरेचसे लोक म्हणायचे की समान नागरी कायदा आला की आरक्षण समान, तर तसं नसतं. घटनेमध्ये 2 वेगवेगळे कलम आहेत, 16 आणि 44. 44 नुसार 16 अपवाद आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. काय 44 नुसार 16 ते आहे ते 16ला लागू होत नाही. कारण 44 काय म्हणतंय, इथं जो समान नागरी संहिता आणल्या जाणार आहे ते काय आहे, नागरी संहिता आहे, आरक्षण नाही. ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये नाही. नागरी कायदे जे आहेत म्हणजे तुमचे विवाह असेल, घटस्फोट असेल, या संदर्भातले जे कायदे त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांना समान कायदा असेल. आरक्षणाच्या बाबतीमध्ये तिथे स्पेशली तरतूद आहे की जे अपवादात्मक गोष्टीमध्ये म्हणजे महिला असतील, बालक असतील, त्यांच्यासाठी सुद्धा तरतुदी करता येतात. परत सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असेल यांच्यासाठी, तर ते कलम वेगळं आणि हे वेगळं. तर त्याच्यातला फरक भरपूर जणांना आपल्याला माहिती आहे, ज्यांना नसेल त्यांनी आता लक्षात ठेवायचा. दुसरं म्हणजे या विधेयकामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबत सुद्धा एक अट आलेली आहे. त्याच्यामध्ये किमान वयाची अट 18 वर्ष करण्यात आलेली. किती करण्यात आली आहे, 18 वर्ष. आणि बालविवाहाला संपूर्ण बंदी, विवाह नोंदणी बंधनकारक वगैरे वगैरे तरतुदी आहेत. विवाहाचं वय दिलेलं 21 वर्ष मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीमध्ये 18 वर्ष. एवढ्याच बाबी या ठिकाणी आहेत. आता खरा इम्पॉर्टंट पार्ट इथं आहे की बाबा महत्वाचं काय, तर उत्तराखंडने याच्यासाठी एक समिती नेमली होती. समिती होती न्यायमूर्ती रंजना देसाई समिती. कोणती समिती होती, न्यायमूर्ती रंजना देसाई समिती. ही समिती पाठ करायची आहे. आता मागच्या बारीस आपल्याला कंबाईन मध्ये मुख्य परीक्षेमध्ये विचारलं होतं. आता ओबीसीच्या संदर्भामध्ये एक समिती होती, तिनं रिपोर्ट राष्ट्रपतीला सादर केला होता आणि त्याच्यावरती प्रश्न डायरेक्ट असा विचारला होता की ही समिती कशाच्या संदर्भामध्ये आहे, ती जी समिती होती तिचं. तर मग ते प्रश्न विचारला होता आणि तिथं खाली मग बरेचसे मुद्दे दिले होते, 4 मुद्दे. तर 4 पैकी एक ऑप्शन होता ओबीसीच्या बाबतचा. तर तसं तुम्हाला आता उत्तराखंड चर्चेला आलं तर ही समिती सुद्धा लक्षात ठेवायची आहे.
कलम कोणत्या रे घटनेमध्ये, तर कलम बऱ्याचदा परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारलेले राज्य घटनेच्या विभागामधनं कलम आहे 44 व त्याच्यानुसार समान नागरी संहितेच्या बाबतच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि गोवा जर पाहिलं तर भारतातलं पहिलं राज्य हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे पुष्कर सिंग धामी हे आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि यांनी ते सादर केलेले, हे पण लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट बघा, परीक्षेतल्या गैरव्यवहारांना आळा घालणारं विधेयक हे केंद्र शासनानं मंजूर केलेलं आहे. तर या विधेयकाच्या बाबतीमध्ये बघा, हे विधेयक जे आहे सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार गैरप्रकार प्रतिबंध वगैरे वगैरे वगैरे, तर याची मंजुरी जर पाहिली लोकसभा राज्यसभेची मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे 6 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीची आहे. लोकसभेमध्ये जितेंद्र सिंग यांनी ते सादर केलं होतं. याचा उद्देश असा आहे की परीक्षेमध्ये जर तुम्ही कॉपी वगैरे करत असाल, आता जर आपण पाहतोय आपले तलाठी भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, इथं लुटारू म्हणू शकतो आपण त्यांना, कारण हे लोक जे असतात हे टगेच असतात, हे जिकडे तिकडे जातात तिकडे लुटच करत असतात. म्हणजे गरीब विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याची यांना काही देणं घेणं नसतं, हे जाणार त्यांची सेटिंग लावणार आणि मग परीक्षा पास होणार आणि मग परत पुन्हा मग ते शासनाकडे जातं, परत शासन म्हणतं पुरावे द्या, परत गरीब विद्यार्थी असतात त्यांना पुरावे द्यायला पॉसिबल नसतं, कारण ऑलरेडी तो विद्यार्थी जो आहे परीक्षेला जातो त्याच्याकडे त्या परीक्षेला जाण्यापुरते सुद्धा पैसे नसतात, तर त्याला पुरावे गोळा करायला आणि त्या कोर्टाच्या मॅटरमध्ये अडकायला वेळच नसतो, तर त्या गोष्टी करत नाही. म्हणजे काय होतं अशामध्ये इथं काय होतं, श्रीमंत अतिश्रीमंत होत राहतो, गरीब अति गरीब होत राहतो. तर अशा ज्या घटना आहेत याच घटनाला टाळण्यासाठी हा कायदा आलेला आहे. आता हा कायदा कितपत अंमलबजावणी होणार आहे हे पण तुमच्या आमच्या सारख्याला पडणारा प्रश्न आहे, पण बघूया काय होतंय. तर कारण आपण परीक्षा तर सगळेच देतोय आणि दिल्याच्या नंतर आपल्याला कळतं की नाही तिथे गेल्याच्या नंतर अशा प्रकारचा करप्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मग जो विद्यार्थी असतो गरीब विद्यार्थी तो अभ्यास करून त्या ठिकाणी गेलेला असतो किंवा श्रीमंत घरातलाही असेल आणि तो इमानदारीने अभ्यास करत असेल, तर हे जे दोन्ही विद्यार्थी आहेत यांच्या अधिकारावरती गदा आणणारे लोक कोण आहेत माहितीये का, हे जे चोऱ्या करतात ना परीक्षेमध्ये, डायरेक्ट तुमचा कॉपी करणं किंवा ते कम्प्युटर हॅक करणं, बरेचसे प्रकार आपण पाहिलेत आता झालेले. तर असे जे लोक आहेत खरं तर यांना आता काय म्हणू, अशी सजा जी आहे कडक कायदे असले पाहिजे त्या ठिकाणी, त्यांना तुरुंगवास वगैरे नसला पाहिजे. डायरेक्टली अशा लोकांना बऱ्याचशा कठोर तरतुदी केल्याशिवाय ही लोक गप्प बसणार नाहीत. तर त्याच्या संदर्भामध्ये आपण भरपूर विद्यार्थी जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये रस्त्यावरती सुद्धा उतरतात, पण त्याचा आपल्याला फारसा काही परिणाम या ठिकाणी दिसलेला नाहीये मागच्या बऱ्याचशा परीक्षेमध्ये. पण ठीक आहे, जे चाललंय ते चाललेलं आहे, आपण पाहतोय आणि त्यालाच प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. याच्या अंतर्गत बघा 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. जे लोक परीक्षेमध्ये गैरप्रकार करून पास होतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा सगळ्याच परीक्षा UPSC इतर ज्या काही परीक्षा असतील त्या, तर त्याच्यामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटीची तरतूद आहे. तर तुम्हाला शिक्षा विचारली जाऊ शकते, तर शिक्षा लक्षात ठेवायची 10 वर्षापर्यंतची आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असं देणार आहे ते 10 वर्षाच्या ऐवजी इथं 14 वर्ष देईल किंवा 5 वर्ष देईल, हे 2 प्रकार आहेत शिक्षेचे. तर ह्याच्यामध्ये जर विचारलं तर तुम्ही 10 वर्ष लक्षात ठेवणार आहात. तुरुंगवास आहे आणि 1 कोटी रुपये दंड आहे. शिक्षेसोबत दंड सुद्धा असतो, कॉमन असतं ते, तर ते लक्षात ठेवून द्यायचं तुम्ही. याला राष्ट्रपतीची मंजुरी बघा अजून नाहीये, तर ते पण बाकी आहे. पण ते कायद्याच्या बाबत विचारलं तर ते लक्षात घ्या. बघा झारखंडमध्ये सत्ता बदल झालाय. झारखंडमध्ये काय झालंय, सत्ता बदल झालेला आहे. कसा झाला, तर ते झारखंडचे जे मुख्यमंत्री होते हेमंत सोरेन, त्यांच्यावरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आढळल्या, तर मग त्यांना पद सोडावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याच पक्षाचे हे जे चंपई सोरेन आहेत ते झारखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले. तर चंपई सोरेन यांच्याबद्दल काही मुद्दे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चंपई सोरेन यांचा पक्ष जो आहे तो झारखंड मुक्ती मोर्चा आहे. मतदारसंघ त्यांचा सराईकेला आहे. झारखंडचे ते 12वे मुख्यमंत्री बनलेले असून झारखंड टायगर म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध आहेत. थोडंसं याला IMP करून ठेवा, कारण कसं असतं टोपण नावावरती बऱ्याचदा प्रश्न येतो. झारखंड निर्मिती आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर याच्या अगोदर काही मंत्रिपद सुद्धा त्यांनी भूषवलेली होती. आणि झारखंड राज्य जे आहे ते बिहारमधून कधी निर्माण झालेलं आहे, ह्या जीकेचा प्रश्न म्हणजे बेसिक गोष्टीचा आहे, जे तुम्ही रोज वाचताय राज्यघटनेमध्ये. 2000 साली ते निर्माण झालेलं आहे. मग ते कितवं राज्य भारतातलं वगैरे वगैरे सगळे मुद्दे तुम्ही राज्यशास्त्रामधून करून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणी हे जे चंपई सोरेन आहेत हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री आहेत, हे एक लक्षात ठेवणार आहात. नेक्स्ट परत सिंगल लाईन. सिंगल लाईन वरतीच आपल्याला जास्त, म्हणजे आता आयोगावरती आपल्याला 1 लाईनर वरतीच आयोगाच्या परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे, तर त्यातले कीवर्ड्स आपण घेतलेत. मोस्ट इम्पॉर्टंट कीवर्ड आहे ते मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा 1935 हा रद्द केला. कोणत्या राज्यानं रद्द केला, तर आसाम राज्यानं रद्द केला. आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्व शर्मा.
तर यांनी या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला आहे, त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरे बघा, गुजरात राज्य सरकारनं जे आहे ते त्या ठिकाणी 6वी ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा समावेश केलेला आहे, त्यामुळे गुजरात लक्षात ठेवायचंय. नंतर आंध्र प्रदेश चर्चेला होतं. बिहार या राज्याच्या नंतर जातीनिहाय जनगणना करणारं भारतातलं दुसरं राज्य कोणतं असं विचारल्यास याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. काय उत्तर आहे त्याचं? आंध्र प्रदेश त्याचं योग्य उत्तर आहे. तर आंध्र प्रदेश तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवणार आहात. नंतर पुढचं असं आहे बघा, मतदार जे आहेत भारतामधले, तर मतदारांची संख्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेली आहे. मग मतदारांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक कॉमन प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक मतदार संख्या कोणत्या देशात आहे, तर ते आपलं भारतच असणार आहे, कारण भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात पहिला झालेला आहे. तर त्याच अनुषंगाने मतदार सुद्धा आपल्याकडे सर्वाधिक असणार आहेत. मग मतदारांची संख्या किती आहे, तर 97 कोटी एवढी मतदारांची संख्या केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलेली आहे. त्यानंतर भारतामध्ये सर्वाधिक मतदार असणारं राज्य उत्तर प्रदेश ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये 15.30 कोटी लोक मतदार आहेत. पुरुष मतदार आणि महिला मतदारांची सुद्धा संख्या निवडणूक आयोगाने दिलेली 1.22 आणि 1.41 कोटी जी आहे ती संख्या आहे. इथं आपल्याला पाहायला मिळते की महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा थोडी जास्त आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर तोही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणार आहात. एक मिनिट थांबा, काय झालंय हे? चला नेक्स्ट बघा, उत्तर प्रदेशामधील मोगल संग्रहालयाचं नवीन नाव जे आहे म्हणजे नामांतरण झालेलं आहे, तर तिथं नाव ठेवलेलं बघा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आग्रा. आग्रा या ठिकाणी असणारे संग्रहालय आहे, त्याला नाव कोणाचं दिलंय? आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या संग्रहालयाला देण्यात आलेलं आहे. पुढचा मुद्दा, जातीनिहाय सर्वेक्षण करणार असं जाहीर केलंय. कोणत्या राज्यानं जाहीर केलंय? झारखंडनं जाहीर केलंय. आपण आताच बघितलं जातीनिहाय जनगणना करणारं दुसरं राज्य हे कोण ठरलंय? आंध्र प्रदेश. आता त्याच्यानंतर परत झारखंड सुद्धा आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा करू. तर बघू काय होतंय, कोण कोण करतंय. तर चला, चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कुलदीप कुमार विजयी झालेत. हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत. तर ते चंदीगडची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ते इलेक्टोरल जे काही व्होटिंगचं ते होते ना चिठ्ठ्या, तर त्याच्यावरती ते सह्या वगैरे करणं, क्रॉस करणं वगैरे सगळ्या गोष्टी चर्चेला आल्या आणि ते सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण गेलं, बरंचसं वादग्रस्त ते ठरलेलं आहे. आणि त्याच्याच अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की हे जे कुलदीप कुमार आहेत हे आता या ठिकाणी विजेते असतील आम आदमी पक्षाचे. चला, शिक्षण मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं संयुक्तपणे सुरू केली जनजागृती मोहीम आपल्याला माहीत असली पाहिजे. का? तर ही मोहीम जी आहे ती म्हणजे अशी मोहीम आहे जी इलेक्शनच्या बाबतची आहे. मेरा पहिला वोट देश के लिए अशी ती टॅगलाईन आहे त्या मोहिमेची, की ती मोहीम त्याच नावानं राबवली जाते. मग ही मोहीम कोण राबवतंय? तर ही मोहीम राबवतंय शिक्षण मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय, हे दोघं जण मिळून ही मोहीम राबवतात. तर मोहीम राबवणारे लोक लक्षात ठेवा, कारण इथं तुमचा घोळ होणार आहे. तुम्ही काय करणार आहे तिथं? तर तुम्ही निवडणूक आयोग असं उत्तर देऊन येणार आहेत. बाबा, निवडणूक आयोग असंच तुम्ही म्हणणार आहेत. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर तुमचा जो मार्क आहे तो त्या ठिकाणी जाणार आहे. मग रिक्षामध्ये आपण बसल्याच्या नंतर परत आपण टेन्शन घेणार आहे की माझं चुकलंय. तर चुकू नये म्हणून इथं लक्ष द्या, शिक्षण मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालय हे दोन मंत्रालय ह्या दोघांच्या संयुक्त उपक्रमामधून ही मोहीम सुरू झालेली आहे. मेरा पहिला वोट देश के लिए. काय नाव आहे मोहिमेचं? मेरा पहिला वोट देश के लिए. तर मोहिमेचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचे. चला, शेवटचा मुद्दा आहे बघा याच्यामध्ये, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, त्याच्यानंतर न्याय संहिता 2023, साक्ष अधिनियम 2023, म्हणजे हे जे काही फौजदारी कायदे आहेत, 3 फौजदारी कायदे प्रमुख जे आहेत, तर याच्या संदर्भामध्ये बघा ह्या तरतुदी लागू झालेल्या आहेत. कधी लागू झालेल्या आहेत म्हणजे कधी लागू होणार आहेत, लागू करायच्या असं जाहीर केलं सरकारनं की ह्या तारखेपासून या लागू होणार. मग तारीख विचारणार तुम्हाला, 1 जुलै 2024 पासून ते लागू होणार आहे. कधीपासून लागू होतं रे? 1 जुलै 2024. तारीख व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मागे एमपीसीचं तेच चालू होतं नाही का रे 2018-19 मध्ये, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तसं हे तारीख पे तारीख लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. चला, आरबीआयनं फेब्रुवारी 2024 मध्ये द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीमध्ये रेपो रेट जो आहे तो कायम ठेवलेला आहे. तो 6.5% आहे. त्याच्यामुळे रेपो रेटच्या बाबतीत आपण जास्त चर्चाच नाही केली. पीडीएफ मध्ये सुद्धा ते एक सिंगल लाईन मध्ये देऊन टाकलं. का? तर ते बदललंच नाहीये, त्याच्यामध्ये काही चेंज झालाच नाही. तर कशाला उगाच रिपीट करतात? एकदाच लक्षात ठेवून ठेवा, 6.5% ते सध्या.
आता ते रेपो रेटचा आणि महागाईचा संबंध तुम्हाला माहित असला पाहिजे. ते 6% ते 4%च्या दरम्यान महागाई रेट जो आहे तो राहायला पाहिजे. मग त्याच्यासाठी हे रेपो रेट आणि बरेचसे सांख्यिकी उपाय RBI करत असते. ते अर्थशास्त्राचा भाग आहे. ते व्यवस्थित करून घ्या, कारण त्याच्यावरती प्रश्न येतात. चला, अंतराळ क्षेत्र जे आहे याच्यामध्ये FDI ची परमिशन जी आहे ती 100% दिलेली आहे. त्याच्यामध्ये स्वयंचलित मार्गाने 74% आय थिंक आहे, आणि त्याच्या पुढची जी आहे तर ती शासनाची परवानगी घेऊन असं काहीतरी आहे. तर ती तुम्ही बघून घेणार आहेत, कारण FDIच्या बाबतचं जे अर्थशास्त्रामधला घटक आहे आपल्यासाठी, तर FDI जी असते ती दोन प्रकारे येऊ शकते. एक म्हणजे सरकारच्या परमिशन आणि एक स्वयंचलित मार्गाने. तर त्याच्यातला भाग आहे, हे टोटल 100% आहे, पण 74% पर्यंत आय थिंक सरकारी स्वयंचलित मार्गाने आहे, आणि पुढची जी आहे ती सरकारची परमिशन असं काहीतरी आहे. ते बघून घ्या. चला, UPIच्या द्वारे पैसे स्वीकारणारा पहिला युरोपियन देश ठरलेला आहे फ्रान्स. बरोबर, युरोपियन देशामध्ये पहिला देश विचारलं तर फ्रान्स आहे. आता याच्यामध्ये बरंचसं आहे, पण ते बघून आपल्याला एवढंच विचारणार आहे, ते एवढंच लिहायचे. UPI सेवेचा प्रारंभ जो आहे तो श्रीलंका आणि मॉरिशस या ठिकाणी सुद्धा करण्यात आला. आता UPI बऱ्याचशा देशामध्ये सुरू झालेला आहे बघा. त्याच्यामुळे UPIच्या बाबतीमध्ये प्रश्न जो आहे तो UPIचा डायरेक्ट NPCI ते वगैरे विचारतात. पुरवठा निरीक्षकला NPCI वरती प्रश्न आला होता की NPCI जे आहे तर ते कोण चालवतं वगैरे. RBI सोबत दुसरी संस्था विचारली होती. तर तसंच इथं UPIच्या बद्दल 2 मुद्दे आले, तर ते 2 मुद्दे लक्षात ठेवा. रुपे कार्ड सुद्धा मॉरिशसला सुरू केले पंतप्रधानांच्या हस्ते. RBIनं पेटीएम बँकेवरती निर्बंध लादले होते, मग ती बरेचशी बँक चर्चेमध्ये होती. तर ते डायरेक्ट विचारलं आपल्याला तर पेटीएम बँक लक्षात ठेवायचं. बाकी जे काय आहे त्याचा झांगडगुत्ता ते सगळा कोण सांगणार आहे? आयोग सांगणार आहे तुम्हाला तिथं प्रश्नामध्ये. आपल्याला फक्त पेटीएम बँक लक्षात ठेवायची त्या बाबतीमध्ये. नवी दिल्ली या ठिकाणी डॉक्टर अरविंद पनगरिया यांच्या अध्यक्षतेखाली, आता अरविंद पनगरिया कोण आहेत रे? तर 16वा वित्त आयोग त्याचे प्रमुख आहेत, ते अध्यक्ष आहेत. आणि यांच्याच अध्यक्षतेखाली वित्त आयोगाची बैठक जी आहे ती 14 फेब्रुवारी 2024 झालेली आहे. बऱ्याचशा लोकांना 14 फेब्रुवारी लक्षात असतो, पण 14 फेब्रुवारी आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? तर वित्त आयोगाची पहिली बैठक लक्षात ठेवायची. काय? वित्त आयोगाची पहिली बैठक या ठिकाणी झालेली आहे. 16वा वित्त आयोग, कलम 280. बरोबर, राज्यघटनेचं कलम 280. नियुक्ती कोण करतं रे? राष्ट्रपती करत असतात दर 5 वर्षांनी. त्याच्या शिफारशी परत लागू होणार आहेत कधी? 2026 ते 2031च्या कालावधी दरम्यान या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत. त्याचे सचिव जे आहेत ते ऋत्विक रंजन पांडे आहेत, आणि याच्यामध्ये एक राजाध्यक्ष म्हणून होते बघा, यांची सुद्धा निवड झाली ती 16 वित्त आयोगावर सदस्य म्हणून. तर त्यांनी नंतर सांगितलं की मी ते सदस्यपद स्वीकारू शकत नाही, तर त्याच्यामध्ये बदल झाला. ते मागच्या PDF मध्ये आपल्या डिटेल दिलेली, पण या महिन्यामध्ये त्यांनी ते नकार दिला. तर तुम्ही ते चेंज करून घ्यायचे ते राजाध्यक्षाच्या बाबतीमध्ये. पुढे येईल पण ते, किंवा मग या महिन्यातल्या PDF मध्ये दिलेलं आहे. चला, भारत सरकारनं FCI अर्थात भारतीय अन्न महामंडळाचं भांडवल जे आहे ते वाढवलेलं आहे बघा. तर ते आता 10,000 कोटी रुपये होतं पहिलं, त्याच्यावरनं आता ते 21,000 कोटी रुपये केलेलं आहे. तर अर्थशास्त्राचा विभाग जो आहे आपला त्याच्यातल्या ह्या घडामोडी आहेत. तर 21,000 कोटी रुपयाचं भांडवल झालं, हे लक्षात ठेवा. आणि अर्थशास्त्रामध्ये कायम आपल्याला करंटच्या बेसवर जास्त प्रश्न असतात, तर ते करंटचा बेस लक्षात ठेवूनच लक्षात ठेवायचं. FCIचं नवीन भांडवल विचारलं तर 21,000 कोटी रुपये सांगा. किती सांगायचं? 21,000 कोटी रुपये आहे. चला, बाजार भांडवलाचा 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय उद्योग समूह कोणता? आता इथं फरक आहे, इथं 2 मुद्दे आहेत. इथं एक रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे, एक टाटा समूहाचा आहे. ह्या दोन्हीच्या बाबतीमध्ये व्यवस्थित फरक लक्षात ठेवायचा तुम्हाला. पहिला भारतीय उद्योग समूह असं विचारलंय ना. काय विचारलंय? उद्योग समूह. तर उद्योग समूह टाटा समूह, म्हणजे टाटा समूहाच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं मिळून 30 लाख कोटीचं बाजार भांडवल, आणि अशा प्रकारचा पहिला उद्योग तो ठरला. पण इथं खाली बघितलं तर 20 लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवलच हे पण पार करणारी देशातली पहिली कंपनी ही कोणती आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. स्पेशली कंपनी जर चालतं रिलायन्स इंडस्ट्री. आणि उद्योग समूह जर म्हटलं 30 लाख कोटी रुपयापर्यंत, तर ते कोण आहे? टाटा. चला, रिलायन्स सोबत विलिनीकरण करार केला डिझनेनं. तर डिझने आणि रिलायन्स हे दोघं जण विलीन झालेत, आणि त्याच्या प्रमुख त्या नीता अंबानी बनलेल्या आहेत. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जपानला मागे टाकत जगातली 3री अर्थव्यवस्था बनलेली जर्मनी. हे तुम्हाला मी अर्थव्यवस्थेचा क्रम काल सुद्धा सांगितला होता अर्थसंकल्पाच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये, की बाबा पहिली अर्थसंकल्पा जी अर्थव्यवस्था आहे तिचं नाव काय रे? तर अमेरिका आहे. पहिली अर्थव्यवस्था कोणती आहे? अमेरिका जगामध्ये. 1 नंबर. 2 नंबरला चीन आहे, चायना. 3 नंबरला जर्मनी आहे.
4 नंबरला जपान आहे आणि 5 नंबरला आपण आहोत भारत. तर अशा ह्या प्रमुख 5 अर्थव्यवस्था आहेत जगामध्ये. तर आपला क्रमांक 5वा आहे आणि इथं चेंज झालेला आहे. हे जर्मनी आणि जपान हे खालीवर झालेत. पहिलं जपान वरती होतं, तर जपानच्या जागेवर जर्मनी गेलंय, म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला. बघा, युद्ध सराव. आता संरक्षण विषयक घडामोडीमध्ये युद्ध सरावावरती बऱ्याचदा प्रश्न आयोग घेत असतो आणि आयोग काय करतं, डायरेक्ट ठिकाण, देश आणि युद्ध सरावाचं नाव या 3च पॉईंटवरती प्रश्न विचारते. तर आपण बघणार आहेत बाबा, राजस्थान मधलं जे महाजन रेंज आहे त्या ठिकाणी युद्ध सराव झालाय. कोणता युद्ध सराव झाला रे, तर धर्मा गार्डियन नावाचा युद्ध सराव आहे, जो आपण जपान सोबत आयोजित करत असतो. आणि मग तुम्हाला जर समजा इथला राजस्थान मधलं महाजन रेंज आलं, तर तुम्ही कायम लक्षात ठेवायचं, तिथला युद्ध सराव एक तर वायुदलाचा असू शकतो किंवा कशाचा असू शकतो, लष्कराचा, पण नौदलाचा असणार नाही, कारण ते काही समुद्र किनाऱ्यावर नाही. म्हणजेच ते काय आहे, लष्कराचा युद्ध सराव आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तो वार्षिक लष्करी युद्ध सराव आहे आणि याचा कालावधी जो आहे तो काही घेणं देणं नाही आपल्याला. कालावधीवर काहीही घेणं देणं नाही. कालावधी विचारतच नाही आयोग, तर कशाला लक्ष देत त्याच्यावरती. ते फक्त माहित पाहिजे बाबा 2024 मधला झालेला आहे, तर मग म्हणजे कन्फ्युजन नको ना, आवृत्ती वगैरे सगळं. तर महाजन रेंज राजस्थान या ठिकाणी हा युद्ध सराव झालेला आहे. इथं तुम्हाला नाव पण दिसते, धर्मा गार्डियन. कोणासोबत होतो, तर जपान सोबत होत असतो. चला, आणि ठिकाणं जी आहेत ती कॉमन आहेत युद्ध सरावाची. म्हणजे उत्तराखंडमध्ये पिठोरागड आहे, राजस्थानमध्ये महाजन रेंज आहे, इकडं मेघालयामध्ये उमरोई आहे. तर हे जे ठिकाण आहेत ना, तर इथंच युद्ध सराव होत असतात वारंवार वारंवार वारंवार. मग परीक्षेमध्ये आपल्याला तेवढेच ठिकाण लक्षात ठेवायचे असतात. ते फक्त कन्फ्युजन तुमचं राहिलं नाही पाहिजे, ते दूर करून ठेवायचं, एवढंच. आता हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण जहाजांवरती प्रश्न बऱ्याचदा आयोग विचारतो आणि मागच्या परीक्षेला पण तुम्ही बघितलं की विचारला होता बाबा. मग आता याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे आपल्यासाठी बघून घ्या. ही जी युद्धनौका आहे हिचं नाव काय रे, तर INS संधायक असं तिचं नाव आहे. INS संधायक जे आहे तिची थोडी लांबी रुंदी उंची वगैरे जर आपण बघितलं, तर लांबी जी आहे ती 110 मीटरची आहे, रुंदी तिची जी आहे ती 16 मीटर आहे आणि ही जी नौका आहे तिचा वेग किती आहे, वेग आहे 18 नॉट्स. किती आहे, 18 नॉट्स. आता जहाजांचा वेग नॉट्स मध्ये मोजतात, तर ते 18 नॉट्सचा वेग आहे. तिचं वजन 3400 टन आहे आणि तिच्यामध्ये 80% सामग्री जी आहे ती स्वदेशी आहे. आत्ताच्या परीक्षेमध्ये आपल्याला सामग्रीवरतीच आयोगानं चेंज केलं होतं बघा. सामग्री जी आहे ती 72% होती, तर त्या ठिकाणी त्यांनी आय थिंक 75% दिलं होतं, हे की नाही. आणि मग बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी जे आहे तर तिथे त्यांची गाडी स्लिप झालेली असणार आहे. तर आपलं तसं होऊ नये म्हणून आपण लगेच तयार राहिलं पाहिजे की आयोग कुठे फोकस करतोय. आता आयोगानं सामग्री विचारली होती, म्हणजे पुढच्या बारीस तुम्हाला कुठं फसवणार आहे. आता परत सामग्रीवरती, स्वदेशी सामग्रीच्या टक्केवारीवरती आयोग फसवेल असं शक्यता नाही, कारण सांगून काय तुम्हाला प्रश्न देणार नाही ना तो. म्हणजे ज्याच्यावरती विचारलं त्याच्यावरती लगेचच प्रश्न देईल असं होत नाही, पण त्याच्यापैकी दुसरा मुद्दा कोणता असू शकतो जिथं आपल्याला चेंज करता येऊ शकतं आयोगाला, तर त्याच्याकडे फोकस करा. जसं चंद्रयानच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा चंद्रयान विचारलं होतं, त्याच्यानंतर चंद्रयानच्या बाबतीमध्ये त्याचं ते प्रक्षेपक विचारलं, आता काय विचारलं, आता वजन विचारलं मागच्या परीक्षेमध्ये. तर तसंच आपल्याला इथं सुद्धा आता वजन पण इथं आहे 3400 टन वजन आहे तिचं, लांबी वगैरे तुम्हाला सांगितले मी. तर हे जे आकडेवारी आहे ती थोडीशी व्यवस्थित फोकस करा, कारण याच्यामध्ये आपला मार्क घालवतो आयोग, हे आपल्याला लक्षात राहतं. हे वरचं जे आहे ना लिहिलेलं हे लक्षात राहतं, कारण आपण कायम वाचत असतो. पण आकडेवारी जी असते ना तिथे गेलं की आपलं डायरेक्ट आकडेवारीशी आपला काही संबंध नाही असं होऊन जाते. ते म्हणजे आकडेवारी आपल्याला डायरेक्ट अनोळखी माणसासारखं वागवते त्या ठिकाणी. असं वाटतं की आपण वाचलेली आहे पण ती पाठ आहे की नाही, तर तसं होऊ नये त्याच्यासाठी थोडंसं याच्याकडे फोकस करा. बघा, ही भारतातली पहिलीच टेहळणी युद्धनौका आहे, बरोबर. म्हणजे ऑब्झर्वेशन आहे का नाही, निरीक्षण करणारी युद्धनौका आहे, भारतातली पहिली. त्याच्यामुळं संधायक नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे हिला 3 फेब्रुवारी 2024 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग त्यांच्या उपस्थितीमध्ये विशाखापट्टणम या ठिकाणी नौदलाच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कुठं समाविष्ट करण्यात आलं, विशाखापट्टणम या ठिकाणी. INS संधायकला विशाखापट्टणम या ठिकाणी, लक्षात घ्या. कुठं, तर विशाखापट्टणमला, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठिकाण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, गार्डनरीज शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड ही जी संस्था आहे जहाज बांधणीची भारताची, ती आहे कोलकात्याला. तर तिच्या अंतर्गत बांधकामाधीन असलेल्या युद्धनौकांपैकी म्हणजे 4 नौका या SVL प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जात आहेत GRSC मध्ये.
तर त्याच्यातलं पहिलं जहाज आहे. आणि आपल्याला त्या याच्याबाबत विचारलं होतं, मुरगावच्या बाबतीमध्ये विचारलं होतं आय थिंक मागच्या परीक्षेमध्ये, ते कितवं जहाज आहे असं दिलं होतं. तर ते 15B प्रकल्पाच्या बाबतीमध्ये होतं ते, आहे की नाही. आणि हे जे आहे तर हे SVL प्रकल्प आहे, म्हणजे सर्वे व्हेसल लार्ज असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर SVL प्रकल्पामधलं हे जहाज आहे. आता याच्यामधले जहाजाची नावं व्यवस्थित लक्षात ठेवायची. कसे लक्षात ठेवायचे बघा. पहिलं जहाज कोणतं आहे? संधायक आहे, त्याचं अनावरण झालंय आपण बघितलं. दुसरं आहे निर्देशक, तिसरं इक्षक आणि चौथं आहे संशोधक. असे हे 4 जहाज आहेत बघा. स वर्ण सुरू होणारं पहिलं आणि स वर्ण सुरू होणारं शेवटचं, संशोधक आणि संधायक पहिलं आणि शेवटचं. मधले 2 यन आणि ई आहे. तर हे थोडंसं तुम्ही काही ट्रिक लावून कसं पाठ करायचं करा, पण ते करा, कारण क्रम विचारला गेला तर ते आलं पाहिजे, पहिला दुसरा तिसरा. बाकी SVL प्रकल्पातलं ते आहे. प्रकल्पाचं संचालन कोण करते? तर भारतीय नौदलाची युद्धनौका डिझाईन ब्युरो, त्याच्याकडनं ते संचालन केलं जाते. कारण तुम्हाला त्या कवचच्या बाबतीमध्ये विचारलं होतं एका परीक्षेमध्ये, आहे की नाही, कवच कोणी तयार केलेलं आहे रेल्वेचं. त्याच्यानंतर बांधकाम कोण करतं? तर GRSC करते कोलकात्याची. वजन वगैरे सांगितलेलं आहे. स्वदेशी सामग्रीची टक्केवारी 80% आहे. आणि बाकी थोडेसे त्याचे विशेष गोष्टी आहेत, तर त्याही तुम्ही वाचून घ्या. तर एवढ्या गोष्टी तुम्ही या संधायकच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जे काही सांगतोय ना मी, ते आयोगाच्या परीक्षेच्या अनुषंगानं आयोग कशा पद्धतीने विचारतो त्याच गोष्टी सांगतोय. तुम्हाला त्या कव्हर करून घ्यायच्या. जून पर्यंतचा वेळ याला पाठ करायला, जून महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ याला पाठ करायला. हे पाठ करा बाबा, याच्या बाहेर प्रश्न जात नाही. तुम्हाला 15 पैकी काय 15 मिळणार नाहीत, पण 15 पैकी 10 तर मिळवा. 10 मिळवले तर भरपूर होऊन जातात तुम्हाला, ते मेरिटमध्ये येतात ना रे तुम्ही. पण 2 आणि 3 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत काय, तर सर आम्हाला जमत नाही. करंट का जमत नाही? तर आपण जे विचारते त्याच्याकडे फोकस करत नाही, किंवा जे विचारते त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास करत नाही. अभ्यास करताना काय करतो आपण, तर थोडंसं मला येते मला येते मला येते म्हणत चालतो पुढे. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर कळते की नाही, जरा आयोगानं थोडं जरा जास्तच विचारलंय आणि आपला अभ्यास थोडा कमी आहे. मग तिथे गेल्याच्या नंतर आपलं सगळं ते काय म्हणतो, आशा ज्या आहेत आपल्या त्या सर्व त्या ठिकाणी कोमेजून जातात. तर तसं होऊ देऊ नका. आणि आता आपण पुढचा मुद्दा बघूया. जलप्रहार युद्ध सराव आहे. हा युद्ध सराव जो आहे तो भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराच्या द्विवार्षिक संयुक्त सराव जो आहे तो, तर संयुक्त सराव जलप्रहार याचा जो आहे तो समारोप विशाखापट्टणम इथं झालेला आहे. तर भारतीय लष्कराचा दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. विशाखापट्टणम या ठिकाणी तो आयोजित झाला होता. त्याच्यानंतर 12वा मिलन युद्ध सराव आहे. हा जो युद्ध सराव आहे याचं उद्घाटन विशाखापट्टणम या ठिकाणी झालं. ते उद्घाटन केलं राजनाथ सिंग यांनी. तर हे मिलन नौदलाचा युद्ध सराव आहे भारताच्या. तर तो एक आहे, त्याची आवृत्ती 12वी होती. नंतर भारताला हे MQ-9B नावाचं ड्रोन खरेदी करायचं अमेरिकेकडून. INS निरूपकचा मुद्दा आहे. 38 वर्षाच्या राष्ट्रसेवेनंतर विशाखापट्टणम या ठिकाणी ते निवृत्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हा शांती प्रयास बहुपक्षीय युद्ध सराव जो आहे तो नेपाळमध्ये आयोजित करण्यात आला. शांती प्रयास 4. तर शांती प्रयास 4 लक्षात ठेवा. तुर्कीचं 5व्या पिढीतलं पहिलं विमान आहे बघा, कान नावाचं विमान आहे. KAAN, कान आणि तुर्की, कान तुर्की, कान तुर्की असं घोकून पाठ करून ठेवते. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस, दक्षिण एरोस्पेस जे आहे या संस्थेनं या कंपनीनं दक्षिण आशियातलं सर्वात मोठं दारुगोळा संकुल जे आहे त्याचं अनावरण केले. कुठं केलं रे? उत्तर प्रदेशमधल्या कानपूर या ठिकाणी केले. कुठं अनावरण केलंय? उत्तर प्रदेशामधल्या कानपूर या ठिकाणी केलंय. तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत संरक्षण घडामोडीमधले, ते लक्षात ठेवायचे. येणाऱ्या परीक्षेमध्ये ते विचारले जातील. गर्भिणी GA2 हा एक मुद्दा आहे. आता हे गर्भिणी GA2 का आहे? तर गर्भधारणेचं वय जे आहे ते अचूकपणे सांगण्यासाठी किंवा ते निश्चित करण्यासाठी हे विकसित करण्यात आलेलं एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे. म्हणजे AI वरती आधारित ते आहे. तर गर्भिणी GA2 हे नाव तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि हे कोणी तयार केलं रे? तर बघा IIT मद्रास आहे. IIT मद्रास आणि हे फरीदाबाद या ठिकाणी एक संस्था आहे, ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट. ह्या 2 संस्थांनी मिळून ते गर्भिणी GA2 तयार केले. गर्भाचं वय निश्चित करणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरचं ते मॉडेल आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं त्याच्या बाबतीमध्ये. आणि जेवढं काही सांगतो ना हे खूप सिलेक्टेड आहे रे. करंट अफेअर खूप जास्त असते, त्याच्यातलं खूप सिलेक्टेड करून आणलेले मुद्दे इथे, की हे तुम्ही जर वाचले तर याच्यामधून तुमचे शुअर शॉर्ट प्रश्न येणार आहेत, त्याच्यामधून तुमचा फायदा होणार. तर थोडंसं बघत चला. आणि दुसरं म्हणजे जरा शेअर वगैरे करत चला. आम्ही एवढं करायला लागलो, तुम्ही शेअर पण करत नाही, लाईक पण करत नाही, मग काय उपयोग काय आमचा इतकं लेक्चर घेऊन. तर थोडंसं
तुमचा पण सपोर्ट त्या ठिकाणी असला पाहिजे, कारण ह्या व्हिडिओला जर का समजा 5,000च्या वर व्ह्यूज नाही गेल्या तर पुढचा व्हिडिओ बनवण्याची माझी तर मानसिकता राहणार नाही, कारण माझ्या पण एक्झाम आहेत, मग मी पण सोडून देईल ते शिकवायचं. कारण काय आहे, उगाच मग तुम्ही बघून जाता आणि थोडंफार शेअर वगैरे करायला तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर आम्ही एवढं 2-2, 3-3 घंटे घसा फोडून सांगतोय, इतकं करतोय, खिशातले पैसे खर्च करून येतोय, इकडे सांगतोय, आणि त्याचा जर काही होतच नसेल तर मग शेवटी काय आहे, माणूस शेवटी नाराज होतो त्या गोष्टीवरती. त्याचाही थोडा विचार करत चला जा की आपण जे काही बघतोय बाबा आपल्यासाठी फायदेशीर ठरते तर होऊ द्या ना बाकीच्या विद्यार्थ्यांना पण फायदा. चला, परमशंख आहे बघा. परमशंख हे महासंगणक पुण्याची सीडॅक ही जी संस्था आहे ती तयार करते, तर त्याचं नाव परमशंख नावाचा महासंगणक तयार करते. आता मागे ऐरावत नावाचा एक संगणक होता बघा, चर्चेमध्ये आला होता ऐरावत जो आहे तो जागतिक यादीमध्ये आय थिंक 75 नंबरवरती आला होता, बरोबर, 75 वरती 500 पैकी असं काहीतरी होतं. तर त्या ऐरावतचा एक मुद्दा होता, आणि त्याच्यानंतर आता हा मुद्दा आहे परमशंख या महासंगणकाच्या बाबतीमध्ये. त्याची निर्मिती कोण करतंय, तर पुण्यामध्ये सीडॅक संस्था आहे, तर ती त्याची निर्मिती करते, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा, पुण्यामध्ये आयसर नावाची एक संस्था आहे, तर त्या संस्थेनं किरणोत्सारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एक नवीन पदार्थ शोधलेला आहे, आणि या पदार्थाचं नाव काय ठेवलं त्यांनी, आयसर पुणे कॉम्प 7. काय नाव ठेवलंय, आयसर पुणे कॉम्प 7. काय नाव ठेवलेलं आहे, आयसर पुणे कॉम्प 7, बरोबर. चला नेक्स्ट बघा, ते खाद्य उत्पादनासाठी आगमार्क वगैरे ऐवजी प्रमाणन अनिवार्य केलेलं आहे FCI ने. त्याच्यानंतर बेंगळुरूचा मुद्दा आहे बघा, IISc बेंगळुरू विषारी सापांच्या न्यूरोटॉक्झिनला, म्हणजे ते त्यांचं जे काही विष आहे त्याला निष्प्रभ करू शकणारं कृत्रिम मानवी प्रतिपिंड विकसित केले. कोणी केले तर डायरेक्ट विचारणार तुम्हाला संस्था. मग कोणती संस्था आहे, IISc बेंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. त्यानंतर काय आहे बघा, बिहार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्यानं शेतकरी आणि जनतेला नैसर्गिक आपत्तीबद्दल वेळेवर सूचना देण्यासाठी एक डिव्हाइस विकसित केलेलं आहे, आणि या डिव्हाइसचं नाव बघा, बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे रे, नितीश कुमार, बरोबर. आणि त्यांच्याच नावावरती किंवा त्याचा तो शब्द खेळ आहे इथे आपल्याला पाहायला मिळतो, नितीश म्हणजे नोवल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन फॉर सेफ्टी अँड ह्युमन लाईव्ह असं त्याचं फुल फॉर्म आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं आहे. चला, ते 2030 पर्यंत जगातल्या सर्वाधिक वाढत्या तेलाच्या मागणीच्या बाबत सगळ्यात मोठा वाटा भारताचा असणार आहे, हे पण आहे महत्वाचं. त्याच्याबाबत आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं ते सांगितलेलं आहे. युरोपियन युनियननं नवीन हवामान उद्दिष्ट सादर केलेले आहे, ज्याच्यामध्ये 1990च्या बेसलाईन पातळीच्या तुलनेमध्ये 2040 वर्षापर्यंत 90% निव्वळ उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य आहे. किती टक्क्यानं कमी करायचे, ते 90% कमी करायचं आहे. आता बघा, मजकूर किंवा इमेज प्रॉम्प्टवरून परस्पर संवादी व्हिडिओ गेम तयार करू शकणारं गुगल डीप माइंडचं AI मॉडेल जे आहे हे परीक्षेमध्ये विचारलं होतं बघा, आत्ताच विचारलं होतं. जेनी AI असं त्याचं नाव आहे, जेनी AI. काय नाव आहे त्याचं, जेनी AI. गुगलनं तयार केलंय जेनी AI, ते एक लक्षात ठेवा. चला, भारत GPT समूहानं तयार केलेलं व 11 भारतीय भाषांमध्ये प्रतिसाद देणारं मल्टी मॉडेल AI टूल, हनुमान असं नाव आहे त्याचं. तर भारत GPTच्या बाबतचा प्रश्न आला होता का एकदा याच्या अगोदर सरळ सेवेमध्ये, रिलायन्स ही संस्था त्याच्या संदर्भामध्ये आहे असं वगैरे आय थिंक आलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल ते. तर ते पण आपण दिलं होतं त्यावेळेस, आणि आता सुद्धा त्या भारत GPT जे आहे रिलायन्सच्या छत्राखाली सुरू केलं ते, तर त्याच्यामध्ये त्यांनी 11 भाषांमध्ये प्रतिसाद देणारे एक मल्टी मॉडेल AI टूल विकसित केले, त्याचं नाव त्यांनी हनुमान असं ठेवले. तर ते किती भाषामध्ये प्रतिसाद देते, 11 भाषामध्ये. तर ते हनुमानचा संदर्भ कशाशी आहे, तर ते मग मल्टी मॉडेल AI टूल हे लक्षात ठेवायचे तुम्ही. ब्युबॉनिक प्लेग हा जो रोग आहे याचा रुग्ण आढळला होता अमेरिकेमध्ये. याच्या अगोदर आयोगानं अशा रोगांच्या बाबतीमध्ये प्रश्न घेतलेला आहे की बाबा वगैरे वगैरे रोग वगैरे वगैरे कुठे आढळला, असं म्हणजे संदर्भामध्ये तुम्ही लक्षात घ्या की कुठं असे आढळलं असं विचारलेलं आहे. चला, आता इथून पुढे आपल्याला अंतराळ विषयक घडामोडी वगैरे आहेत, तर ह्या घडामोडी सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत, तर त्याही आपण पाहूया. पण एक 2 मिनिटं थांबा, मला थोडं पाणी पिऊ द्या. कारण काय आहे, लेक्चर तर आपण घेतोय पण आता मी कोणत्या अवस्थेत घेतोय मलाच माहिती. चला बघा,
नेक्स्ट आहे बघा गगनयान मोहीम आहे. गगनयान मोहिमेच्या बाबतीमध्ये 4 अंतराळवीर जे आहेत त्यांचं अनावरण करण्यात आलं किंवा त्यांची नावं पहिल्यांदा जाहीर करण्यात आली. इथं तुम्हाला फोटोत ते 4 जण दिसत आहेत. पंतप्रधान ते तिथे गेले होते आणि त्यांनी ते जाहीर केलं. तर हे 4 नावं जे आहेत ती क्रमानं पाठ असली पाहिजे किंवा पाठ असली पाहिजे. तर ते 4 जण जे आहेत त्याच्यामध्ये बघा प्रशांत नायर नावाचं एक जण आहे, दुसरा अजित कृष्णन आहे, अंगद प्रताप एक आहे आणि शुभांशु शुक्ला एक आहे. आता तुम्हाला जर हे 4ही नावं दिली आयोगानं तर पाठ करायला जर समजा एखाद्याला लय कंटाळा येत असेल, कंटाळा, तर त्यानं काय करायचं बाबा, पी नायर, ए कृष्णन, ए प्रताप, एस शुक्ला असं जरी पाठ केलं तरी चालेल किंवा त्यांच्या आडनावं जरी पाठ करून ठेवले नायर, कृष्णन, प्रताप, शुक्ला तरी तुमचं काम त्या ठिकाणी होईल. कारण परीक्षेमध्ये इतकं काही चेंज करत नाही, पहिलं नाव एवढं काही होणार नाही तसं, तर ते पाठ करू शकतात अशा पद्धतीनं. बाकी आता तुम्ही निर्णय घ्यायचा काय करायचे, तर मी ते सांगितले तुम्हाला एक ट्रिक कसं करायचं त्याला. तर आता बघा हे जे आहे 27 फेब्रुवारी 2024ला ते 4 लोकांची नावं जाहीर केली. अंतराळामध्ये ते जाणार आहेत गगनयान मोहिमेद्वारे. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार आहे गगनयान आणि तिच्यासाठीचे ते 4 अंतराळवीर. आता ही मोहीम कधी जाणार आहे, 2025च्या आसपास ती जाईल, अपेक्षित आहे 2025 पर्यंत. या मोहिमेची घोषणा केली होती भारताच्या पंतप्रधानांनी 2018 मध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी. आता जर भारतानं हे अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवले तर भारत जगामधला रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशाच्या नंतर म्हणजे 4था देश ठरेल जो की स्वबळावरती अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवू शकतो. असा भारत 4था देश ठरणार आहे. त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत, तर ते एक लोक लक्षात ठेवा. आणि दुसरं काय आहे, याच दिवशी पंतप्रधानांनी 3 महत्वाचे प्रकल्प जे आहेत इस्रोचे त्याचं उद्घाटन केलं बघा. त्याच्यामध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणी PSLV एकत्रीकरण सुविधेचा प्रकल्प आहे. त्याच्यानंतर सेमी क्रायोजेनिक इंटिग्रेटेड इंजिन आणि स्टेज स्टेट सुविधा याचं उद्घाटन महेंद्रगिरीला केलेलं आहे. आणि ट्रायसोनिक विंड टनेल याचं उद्घाटन तिरुवनंतपुरमला केलेलं आहे. आता हे सगळं व्हिडिओग्राफीचे आपण काय म्हणतो आपण ते ऑनलाईन त्यांनी ते उद्घाटन केलेलं आहे. तर तुम्हाला हे प्रकल्प लक्षात असले पाहिजे कारण अंतराळविषयक घडामोडीवरती प्रश्न येतातच येतात, तर ते प्रकल्प लक्षात ठेवायचे आहेत. आता इकडे राहिलं बघा, थोडीशी इकडची माहिती बघून घ्यायच्या फोटोमध्ये काय आहे. तर भारत जो आहे तो दक्षिण भागावरती पोहोचलेला आहे, चंद्राचा पहिला देश तसा ठरलेला आहे. त्याच्यानंतर आदित्य L1 मिशन आपल्या सूर्याच्या जवळपास पोहोचलेलं त्याच्या निर्धारित ठिकाणावरती. 4 भारताच्या अंतराळवीर 2025 मध्ये अवकाशात जाणार आहेत. आणि जे स्टार्टअप्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर स्टार्टअप आहेत जे की अंतराळ क्षेत्रामध्ये भारतामध्ये काम करत आहेत. तर अशा प्रकारे हे केंद्र शासनाने दिलेली माहिती आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि यानंतर आपण अरे यार हे काय झालं असं, ये क्या हो गया, क्यों हो गया, क्या हो गया, कैसे हो गया, है का नाही. तर अरे हे एक परेशान करता यार आपल्याला. बघा नेक्स्ट आता पुन्हा पुढचा एक मुद्दा असा आहे, इनसॅट 3DS या हवामानविषयक उपग्रहाचं प्रक्षेपण सुद्धा इस्रोने केलेलं आहे. तर हवामानविषयक उपग्रह असल्यामुळं वजनासहित पाठ करायचा आहे. जिथं तुम्हाला फोकस करायचे त्या मुद्द्यावरती तिथं काही ऑप्शनच नाहीये, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा भारताच्या इस्रोनं प्रक्षेपित केलेला आहे, वजन आहे 2275 किलोग्राम. हा उपग्रह कशाचा आहे, हवामानविषयक उपग्रह आहे. कशाचा आहे, हवामानविषयक. त्याच्यानंतर बघा ठिकाण कुठले, तर आंध्र प्रदेशामधल्या श्रीहरिकोटा या ठिकाणावरून प्रक्षेपण करत असते इस्रो. काय दिनांक 17 फेब्रुवारी 2024. तारीख पे तारीख पाठ करायची आहे, तारीख पाठ करायची आहे, तारीख पाठ करायची आहे. तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो मी जिथं तारीख पाठ करायची तिथं करायची, बिलकुल करायची, सोडायचंच नाही तिला. प्रक्षेपक जो आहे तो GSLV F-14 आहे. याला नॉटी बॉय असं म्हणत होते बघा, नॉटी बॉय म्हणायचे त्याला. याला काय म्हणायचं, नॉटी बॉय, कारण ते थोडंसं ते अनसक्सेसफुल वगैरे राहायचं किंवा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत असत म्हणून त्याला नॉटी बॉय म्हटले जात असे. पण आता हे नॉटी बॉय जे आहे याचा पुन्हा दुसरा उल्लेख करण्यात आला. ते सक्सेस झालं ना, ते पाठवलं त्यानं त्याला वरती, म्हणून मग त्याला डिसिप्लिन बॉय असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, डिसिप्लिन बॉय. नॉटी बॉय आणि डिसिप्लिन बॉय याच्यावरती टेलिग्रामवरती बऱ्याचशा याच्यावरती पण आलं होतं किंवा नॉटी बॉय नॉटी बॉय. पण नंतर मी त्याला थोडंसं डिटेलमध्ये वाचलं तर ते जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी परत भाषणामध्ये मग त्याचा उल्लेख नॉटी बॉय वरनं डिसिप्लिन बॉय असा केलाय, म्हणून ते पण लक्षात ठेवा.
प्रक्षेपण कोण करतं रे? इस्रोच करतं ना भारतामध्ये, अंतराळ संशोधन संस्था. कार्य काय याचं? तर याचं काम असं आहे बघा, जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन सिग्नल यंत्रणा यांची माहिती पुरवणं हे त्याचं काम आहे. कशाचं? इनसॅट 3DS या उपग्रहाचं. कोणी प्रक्षेपित केलं तर इस्रोनं. कशाच्या द्वारे? आता हे पाठ करायचं तुम्हाला, इथं पाठ करायचं. F-14 येते, GSLV F-14 हे नाव तुम्ही पाठ करायचं आहे. ऍज इट इज पाठ करायचं, तारीख ऍज इट इज पाठ करायची, वजन ऍज इट इज पाठ करायचं आहे. 2275 किलोग्रामचं आहे. जहाजाचं पण सांगितलं ना मी तुम्हाला, संदाईचं वजन पाठ करून ठेवा म्हणून, कारण वजनावरती प्रश्न आला तर मग काय होईल, आपल्या सिंगल लाईन मध्ये वजन विचारल्यावर तर तसं झालं नाही पाहिजे. आपलं ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित. चला जायचं पुढे. आता बघा, चंद्रावरती पहिलं खाजगी यान गेलेलं आहे. आता इथे दोन मुद्दे आहेत. आपण मागच्या PDF मध्ये दिलं होतं, एक कंपनी होती बघा, तिचं नाव होतं ॲस्ट्रोबॉटिक टेक्नॉलॉजी. हिचं एक चंद्रावरती जाण्यासाठी यान प्रक्षेपित केलं होतं, पण ते नंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते काही सक्सेस झाल्याची शक्यता नाहीये, कारण त्याची न्यूज काही पुढे आलीच नाही. नंतर त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी निर्माण झाल्या. मग त्याच्यामध्ये असं होतं की अमेरिकेमध्ये दोन कंपन्या होत्या ज्या चंद्रावरती त्यांचं यान प्रक्षेपित करण्यासाठी शर्यतीमध्ये होत्या. तर त्याच्यात दुसरी जी कंपनी होती, इंटिट्यूव्ह मशीन नावाची कंपनी, या कंपनीचं मात्र यान आता चंद्रावरती पोहोचले आणि त्यामुळे त्या ॲस्ट्रोबॅटिक कंपनीच्या अगोदर ही इन्स्टिट्यूटिव्ह कंपनी जी आहे ती पहिली कंपनी ठरली जिने चंद्रावरती यान पाठवलेलं आहे खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये. म्हणून हे तुम्ही लक्षात घेणार आहात. मागच्या मंथली PDF मध्ये ते दिलेलं आहे ना ॲस्ट्रोबॅटिकचं, की त्यांनी पाठवलं बाबा पण ते काही पोहोचलं नाही असं वगैरे आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते लक्षात ठेवायचं. आता तिच्या जागेवरती पहिली कंपनी कोणती? इंटिट्यूव्ह मशीन्स. कोणत्या देशातली असं जर विचारलं तर काय लक्षात ठेवणार? अमेरिका. अमेरिकेतली ती कंपनी आहे आणि तिने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यान उतरवणारी अशी ही पहिली कंपनी ठरलेली आहे. कोणत्या ध्रुवावरती? दक्षिण ध्रुवावरती यान उतरवणारी. आता बघा, हे जे यान आहे याचं नाव आहे बघा ओडिसिस IM-1. ओडिसिस IM-1 असं त्या यानाचं नाव आहे आणि ते 22 फेब्रुवारी 2024 ला चंद्रावरती उतरलेलं आहे. 22 फेब्रुवारी 2024 ला. कधी उतरलं ते? 22 फेब्रुवारी 2024 ला. आणि या मोहिमेचं संचालन कोणी केलेलं आहे तर त्यांचं नाव आहे टीम क्रेन. टीम क्रेन यांनी ते संचालन केलेलं आहे. तर या ठिकाणी शेवटचा मुद्दा असा आहे की बाबा 1972 मध्ये अपोलो 17 ही मोहीम अमेरिकेने पाठवली होती. त्याच्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या अवकाशयानाचं चंद्रावरती अवतरण झालेलं आहे 1972च्या नंतर. तर हाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे काही पॉइंट्स या ठिकाणचे आहेत. नेक्स्ट आहे बघा, हा माणूस तुम्हाला दिसतोय, हा कोण आहे माहिती आहे का? तर या व्यक्तीनं अंतराळामध्ये सर्वाधिक 878 दिवस आणि 12 तासापेक्षा जास्त वेळ घालवलेला आहे. आणि या माणसाचं नाव आहे, काय नाव आहे? ओलेग कोनेनेन्को. ओलेग कोनेनेन्कोने. नावं जरा अवघड असतं त्यांची पाठ करायला, तर ते थोडंसं बघून घ्या तुम्ही कसं पाठ करायचं. तर माझं काम आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, तुम्हाला सांगणं इम्पॉर्टन्स किती आहे तिचा. तर मलाच नाव उच्चारता येणं झाले ते ओलेगो कोनेनेन्कोनो असं, म्हणजे थोडंसं हे होतं, तर ते बघून घ्यायचं आपण. आणि दुसरं म्हणजे कोणत्या देशाचा आहे तो? तर अंतराळवीर तो रशियाचा आहे. कुठला आहे? रशियाचा. तर रशियाचे ते व्यक्ती आहे, त्यांनी सर्वाधिक काळ अंतराळामध्ये राहण्याचा विक्रम आता केलेला आहे. आणि त्यांनी 2008 पासून 5 वेळा अंतराळात प्रवास केलाय. तर ते 5 वेळा केलाय का 4 वेळा केलाय याच्यावरती तर नाही, पण दिवस तुम्हाला विचारतील ॲज इट इज, कारण याच्या अगोदर ते एक काहीतरी दिवसांचा विक्रम होता त्याच्यावरती विचारलं होतं. तर मग इथे दिवस घ्या, 878 दिवस आणि 12 तासापेक्षा जास्त वेळ, म्हणजे 878 म्हटलं तरी चालेल नाही का? आता आजच्या लेक्चर मधलं आपलं हे शेवटची स्लाइड बघूया आणि उर्वरित लेक्चर तुम्ही ज्यावेळेस त्याचा व्ह्यूज वाढवाल त्यावेळेस येऊन जाईल ते. तर ती जबाबदारी तुमची आहे. जशी आमची जबाबदारी आम्ही तुम्हाला शिकवतो तशी तुमची जबाबदारी ते पाठवायचं, पोरांपर्यंत पोहोचवायचं. कारण आता मला पण कंटाळा यायला लागला त्या गोष्टीचं की आपण एवढं शिकवा हे, कारण तुम्ही त्याला शेअरच करणार आहो, मग शेअर करत नाही, लाईक करत नाही आणि आम्हालाच काय गरज पडली शिकवायची असं वाटतं मग ते. कारण त्याच्यासाठी खूप कष्ट असतात. रोज 4-4 घंटे याला बसावं लागतं, ते लिहावं लागतं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात. ते सगळं शॉर्टिंग करा, अभ्यास करा, सगळं करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याची काळजी नसेल किंवा आपण तुमच्यासाठी एवढे 15 मार्क्स देतोय आणि ते फ्रीमध्ये देतो तरी पण तुम्ही त्याची काळजी तुम्हाला वाटतच नसेल, तर मग आम्ही त्याला म्हणजे उगाच रेटण्यात काय अर्थ आहे की बघा बघा बघा, काही गरजच नाही ना. जे उगाच परेशान नाही होण्यामध्ये अर्थ असं वाटतं मग ते. त्याच्यामुळे थोडंसं तेवढं तुम्ही करा.
शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा, जे काही करता येईल ते करा, कारण त्याच्याशिवाय असं व्हिडिओ बनवण्याची अशी हे येत नाही रे. म्हणजे जितके व्ह्यूज येतात ना, तर तसं वाटतं कारण नाही अजून भारी व्हिडिओ बनव, पण ते नाहीच व्हायला लागल्यावर मग कंटाळ येऊन जातं. वाटतं जाऊ द्या यार, आपल्यालाच काय घेणं पडलं. बघा, हे व्योममित्र आणि गगनयान जे आहे ते भारताचं मानवरहित रोबोट उड्डाण आहे आणि ते 2025 पर्यंत प्रक्षेपित केलं जाऊ शकतं. बघा, त्याच्यामध्ये ते रोबोट येते व्योममित्र जो आहे, व्योममित्र हा रोबोट आहे. त्याच्यानंतर प्लाझ्मा अॅनालायझर पॅकेज फॉर आदित्य नावाचं, हे पापा हे नाव लक्षात ठेवा. काय ते आदित्य L1 वरलं पेलोड आहे आणि त्यानं सूर्याच्या कोरोनल मास इंजेक्शनचा प्रभाव शोधलेला आहे. तर ते पापा कशावरती आहे असं विचारलं तर ते आदित्य L1 वरती आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. नंतर बघा TOI 715B, तर नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष दूर असलेल्या नवीन ग्रह जो आहे तो शोधलेला आहे, ज्याला सुपर अर्थ संबोधण्यात येते. तर हा ग्रह आहे TOI 715B. ॲज इट इज देते आयोग तुम्हाला पर्यायमध्ये, तर ते ग्रह आहे तो लक्षात ठेवायचा. ॲस्ट्रोसॅट वेधशाळा ही भारतामधली जी आहे, तर तिनं जगात पहिल्यांदाच एकाच वेळी सर्व तरंग लांबीतून कृष्ण विवराची प्रतिमा टिपण्याची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे ही वेधशाळा चर्चेमध्ये होती. नंतर युविका कार्यक्रम इस्रो राबवत असते. याच्यावरती ऑलरेडी एकदा प्रश्न आला होता, पुन्हा एकदा ती चर्चेला आली आहे, तर म्हणून लक्षात घ्यायचे. चंद्रावर अवकाशात उतरवणारी पहिली खाजगी कंपनी इटिव्ह मशीन्स अमेरिकेची आहे. नेपच्यून ग्रहाभोवती 2 व सूर्य ग्रहाभोवती एका चंद्राचा शोध लागल्यानं दोन्ही ग्रहांच्या चंद्रांची संख्या जी आहे ती नेपच्यूनची 16 झालेली आहे आणि युरेनसची 28 चंद्रांची संख्या झालेली आहे. तर दोन्ही ग्रहांची नवीन चंद्रांची संख्या लक्षात घ्या. भौगोलिक आणि अंतराळ विषयक दोन्हीकडे आणि इकॉनॉमिक्स आपलं करंट बेसवरती पण ते जाईल. अमेरिकन अंतराळ संस्था नासानं जगातली महासागर आणि वातावरणाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी पेस नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. कोणी? नासानं तो प्रक्षेपित केलेला आहे, पेस नावाचा, PSE. आणि शेवटचा मुद्दा आहे, भारताचे हवामानविषयक निरीक्षण नोंदवण्यासाठी इस्रोनं 17 फेब्रुवारी 2024 रोजी प्रक्षेपित केलेला उपग्रह कोणता? तर हा जो आहे तो GSLV F14 वर प्रक्षेपित केला, इन्सॅट 3DS. तर हे आपण बघितलं नाही का. तर तारखेसहित तुम्हाला पाठ करायचं ते मी सांगितलेलं आहे. तर एवढ्या बाबी आपण फेब्रुवारी महिन्यातल्या करंटच्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. उर्वरित लेक्चर जे आहे तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की बाबा एक तर लाईक्स वाढवा, त्याचा व्ह्यूज वाढवा, तर ते लेक्चर रेकॉर्ड करायला जरा बरं वाटेल. तर तेवढी तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी मी पार पाडलेली आहे. बाकी तुम्हाला बॅचच्या बद्दल सांगितलं होतं, बॅच जर चालू करायची असेल तर तुम्ही जो नंबर आहे माझा 93567156 आहे की नाही 9356, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्याबरोबर तुम्हाला ही जी मासिक PDF आहे ती खरेदी करायची असेल तर PDF साठी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करणार आहात. PDF ची प्राइस जी आहे ती 20 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 PDF मिळतात. एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह PDF मिळते आणि एक म्हणजे जी मिळते ती वन लाइनर मिळते. आणि दोन्ही PDF तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. तर तुम्ही त्या PDF घेऊ शकता आणि तुमचा जो अभ्यास आहे तो चांगल्या प्रकारे करू शकता. कारण ह्याच्यामध्ये खूप सारे शॉर्ट केलेले आहे, जे परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं तेच असतं. तर लवकर तुमचे मार्क्स पण येतील आणि लवकर तुमचा स्टडी सुद्धा होईल त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते घेऊ शकता. भरपूर विद्यार्थी ते घेतात, रीड करतात, झेरॉक्स काढतात, त्यांना जे करायचं ते करतात, पण अभ्यास करून मार्क्स मिळवतात आणि नंतर सांगतात की सर फायदा झाला. तर तुम्ही पण त्याचा फायदा घेऊ शकता. तर खरेदी करायची असल्यास नंबर दिलेला आहे 9356715633, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि याचबरोबर इथपर्यंत तुम्ही थांबलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.